हं, 67% मुलांना अजूनही असं वाटतं हं. की डिग्रीमुळे मला जॉब मिळेल. जॉब्समध्ये स्किल असणं गरजेचं आहे, की ठीक आहे आज मला जॉब द्यायचा आहे, बट मला कोणाला द्यायचा आहे, की ज्याच्याकडे प्रॉपर स्किल आहे त्यालाच द्यायचा आहे. मी डिग्री बघून नाही देऊ शकत. जर मला चांगला जॉब पाहिजे, चांगल्या कंपनीसाठी पाहिजे, तर मला स्पेशलायझेशन घेऊन जायला लागेल. तुम्ही कधी ऐकले सर की गुगल कॅम्पस ड्राईव्हला गेली? कधीच नाही. कारण की गुगलचा पहिला फोकस ना एजचा आहे आणि ना डिग्रीचा आहे. गुगलचा पहिला फोकस आहे स्किल. त्यामुळे जर तुम्हाला ते काम येत आहे, तर गुगल इज रेडी टू टेक यू इन. मेन प्रॉब्लेम काय आहे सर, की मुलांचं जर तुम्ही एक जनरली जरी चेक केला ना रेझ्युमे, तर त्याच्यात सगळं असतं. म्हणजे भेळसारखं. आपल्याला भेळमध्ये सगळं टाकून खायची सवय. पण समोरच्याला हे कळायला फार वेळ लागतच नाही, की सगळं टाकलं म्हणजे काहीच येत नाही. मी गेलो पाहिजे, मी फ्लेक्झिबल पाहिजे. आजकाल मुलांचं असं झालं ना सर, की इंटरव्ह्यूला जा म्हटलं तरी जात नाही. लोकांना पाहायला मिळतं, की ले ऑफ झाले. पण ते का झाले ही कंपनीची साईड कदाचित कोणीच पाहत नाही. आता यालाही 2 कारणं आहेत. आय-टीमध्ये आय-टी कम्प्युटर सायन्स इंजिनियर्सपेक्षा बाकी फील्डचेच लोकं जास्त आहेत. समोरचा जॉब द्यायला बसलाय, घेता आला पाहिजे. एक काळ होता आपण IT इंडस्ट्रीला पॅरलल गव्हर्नमेंट जॉब म्हणून बघायचो. तुम्हीच इनफॅक्ट सुरुवात केली की एक 4-5 लाखाचा पॅकेज घ्या आणि यू आर थ्रू. नमस्कार, मी अमेय. देसी पॉडच्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज जो आपला टॉपिक आहे तो आहे एकदम इंटरेस्टिंग आणि तो म्हणजे शिक्षण आणि एम्प्लॉयबिलिटी. म्हणजेच 2026च्या जॉब मार्केटमध्ये रेलेव्हंट कसं राहायचं आणि टिकून कसं राहायचं. याच गोष्टीला आपण पूर्ण सविस्तर चर्चा करणार आहोत. डिग्री आहे पण जॉब नाही. एकीकडे ऑनलाईन एड्युकेशन वाढतंय, पण ट्रेडिशनल पद्धत त्यामुळे संपुष्टात येते आहे का? जर मला 10 वर्ष एका प्रोफेशनमध्ये झाले आणि मला स्विच करायचं आहे, जॉब सॅटिस्फॅक्शन नाही आहे, पगार जसा मिळायचा आहे तसा मिळत नाही आहे, तर खरंच सोपं आहे का ते करणं? आणि त्याचबरोबर एंट्री लेव्हलवर जर मला एखादा जॉब हवा आहे, तर एक्झॅक्टली कुठल्या माइंडसेटची गरज आहे? या सगळ्या विषयांवर आपल्याबरोबर आज चर्चा करणार आहेत मिस सारिका भुतारे मॅम, ज्या CEO आहेत पुणेरी पॅटर्न प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे. जी मुलं IT सेक्टरमध्ये करिअर करू इच्छिता आणि त्याचबरोबर अशी वर्किंग प्रोफेशनल्स जे वेगळ्या क्षेत्रामध्ये आहेत आणि ज्यांना IT क्षेत्रात परत जॉब हवा आहे, त्या लोकांसाठी ही कंपनी स्किल बेस्ड गायडन्स प्रोव्हाइड करते. एपिसोड सुरू करायच्या आधी एक रिक्वेस्ट करू का? हा एपिसोड आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. त्याकरता तुमची एक छोटीशी मदत लागेल. एपिसोडमध्ये खाली कॉमेंटमध्ये आपले फीडबॅक कळवताना त्याला लेफ्ट स्वाईप करा आणि तेव्हा तुम्हाला हाईप बटन दिसेल. त्याला प्लीज टॅप करा आणि हा एपिसोड जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यात मदत होईल. चला तर मग सुरू करूया आणखी एका थ्रिलिंग पॉडकास्ट जर्नीमध्ये. सारिका मॅम, वेलकम टू देसी पॉड. थँक यू सर. थँक यू. तुम्ही पहिले तर आलात आणि मला असं वाटतं याच्यापेक्षा ॲप्ट टाईम राहू शकत नव्हता तुमच्याबरोबर बोलायचा. मी त्याचं कारण तुम्हाला सांगतो. स्पेशली मागच्या काही वेळामध्ये सध्या 3-4 गोष्टीबद्दल वारंवार ऐकायला मिळतं. एक आहे AI. AI मागच्या 2 वर्षात ज्या प्रकारे बूम झाला आहे, 2026 पर्यंत 1 मिलियन जॉब्स एक्स्पेक्टेड आहे. तो एक पार्ट ज्याच्यामुळे AI फक्त एका सेक्टर पुरता नाही, सगळीकडे तो हिट केलाय. दुसरा जॉब्स. त्याच्यामुळे बरेच एक थिअरी आहे जी म्हणते आहे बरेच जॉब्स जात आहेत. तुम्हाला आता परत अपस्किल करायला लागेल. तो एक नॅरेटिव्ह आहे जो सेट आहे. तिसरा जो आहे ज्याला घेऊन सगळ्यात पहिला प्रश्न जे कन्व्हेन्शनल जी थिअरी आहे की जर तुमच्याकडे डिग्री आहे तर तुमच्याकडे जॉब आहे. याला खूप मोठा चॅलेंज आपण सध्या बघतोय दिसताना. तर एकंदरीत जर मला सुरुवातच इथनं करायची आहे तुमच्याबरोबर की जो सध्या जॉब मार्केट आपल्याला दिसतो आहे आपल्या याच्यामध्ये आणि जी सध्या आजूबाजूला परिस्थिती दिसते आहे ज्याच्यामध्ये लोक इतके स्ट्रगल करतायत इन लिटरल सेन्स, डिग्रीज असून पण, याला तुम्ही कसं बघता? ॲक्च्युली सर कसं आहे ना, याला एक गॅप आहे. जसं की आता आपण इंडस्ट्रीचं जर सिनारिओ पाहिला, तर इंडस्ट्रीचे 2 मेन चॅलेंज असतात. पहिला चॅलेंज असतो फायनान्स आणि दुसरा लोकं. बिकॉज लोकं परमनंटली कुठेही काम करत नाही. प्रत्येकाला एक आहे की नाही चला मला ठराविक लिमिटनंतर स्विच करायचं आहे. त्यामुळे लोकांची रिक्वायरमेंट सगळ्या ठिकाणी आहे. बट मेन जे आहे की जॉब्समध्ये स्किल असणं गरजेचं आहे,
की ठीक आहे आज मला जॉब द्यायचा आहे, हम्म. बट मला कोणाला द्यायचा आहे की ज्याच्याकडे प्रॉपर स्किल आहे त्यालाच द्यायचा आहे. मी डिग्री बघून नाही देऊ शकत. आज माझ्यासमोर 12 ते 15 लाख इंजिनियर्स पासआउट होणारा क्राऊड आहे. तर मी ते फिल्टर नाही लावत. मी फिल्टर कोणाला लावणार आहे की जर मला माझ्याकडे समजा एखादा HR पाहिजे किंवा एखादा मला अनालिस्ट पाहिजे किंवा सायंटिस्ट पाहिजे, तर मी ते फिल्टर लावणार. सो गॅप इथं आहे की मुलांचं काय आहे की सगळंच मला येतंय किंवा आयदर मला बेसिक येतंय. हा मेन प्रॉब्लेम आहे. कारण विथ द डिग्री काय होतंय की एज्युकेशन जे मिळतंय तर ते एक्झाम सॉल्व्ह करण्यासाठी, पेपर सॉल्व्ह करण्यासाठी, फार तर फार वायवा, ओरल हे देण्यासाठी होतंय की बाबा मला माझ्या मार्कशीटवरती एवढे मार्क्स आले आणि मला डिग्रीमध्ये थ्रूआउट डिस्टिंक्शन मिळालं. बट ज्यावेळेस मला काम करायचं आहे, तर काम करण्यासाठीचा जो स्किल सेट आहे तो मला येतोय का? तर हा खूप मोठा गॅप आहे आणि त्यामुळं डिग्री असूनसुद्धा बऱ्याच वेळा जॉब मिळायला खूप प्रॉब्लेम्स येतात. आता त्याचं अजून एक मेजॉरिटी ऑफ रिझन्स हे आहे की एक प्रेझेंटेशन आपण जे म्हणतो किंवा इंटरव्ह्यूचे बेसिक गोष्टी असतात. समजा आता IT बद्दल जर स्पेसिफिकली बोलायचं झालं, हो. तर एक 4-5 इंटरव्ह्यू राउंड शिवाय पर्याय नाही. मग आता हे आपल्या एज्युकेशन करिक्युलममध्ये किती वेळा शिकवलं जातं? हा एक प्रश्न आहे. सो त्यामुळे मला जेन्युइनली असं वाटतं की आता जर आपण बघितलं मागच्या 4 वर्षापूर्वीची गोष्ट, जसं कोरोनामुळे काय झालं सगळंच जागेवर थांबलं. राईट. पण IT वॉज देअर की बाबा तिथे चालू आहे सगळं. मग यामुळं काय झालं की हा जॉब आपला कोरोनामध्ये राहू शकतो. त्यामुळे अट्रॅक्शन लोकांचं वाढलं. पण आत्ता या मोमेंटला काय झालं की सगळं मार्केट ओपन आहे. प्रत्येकाला वर्क फ्रॉम ऑफिस आता मॅन्डेटरी आहे. सो त्या केसमध्ये मुलांचा माइंडसेट अजूनही काय झालंय की माझ्याकडे डिग्री मला जॉब द्या. पण याही पुढे जाऊन माझ्याकडे तो स्किल सेट आहे का? हा प्रश्न कोणीच विचारत नाहीये. मॅम, मी तुम्हाला इंटरप्ट करतोय. मला याला 2 पार्टमध्ये तुम्हाला विचारायचं आहे, कारण तुम्ही 2 गोष्टींवर टच केलं. हं. एक होतं स्टार्टिंगमध्ये तुम्ही बोललात, हं. की भर जो आहे हं. तो डिग्रीवरनं शिफ्ट होतोय बरोबर. आणि आता तो स्किल्सकडे जातोय हं. असं. तर मग हा जो पॅराडॉक्स आहे, हा तुम्ही थोडं एक्सप्लेन करू शकाल का? कारण माझ्याकडे काही डेटा आहे हं. आणि जो डेटा म्हणतो, की म्हणजे अर्थात आपण महाराष्ट्रापुरता हे त्याला बांधूयात, हं. याला कनेक्ट करू. हं. पण सध्याचा जो रिपोर्ट आहे त्याच्यानुसार केरला, मिझोराम, गोवा अशा स्टेट्समध्ये हं. 90% लिटरसी रेट आहे. हं. पण ह्या 3 स्टेट्समध्ये सगळ्यात जास्ती अनएम्प्लॉयमेंट पण आहे. हं. तर मग लिटरसी आहे पण अनएम्प्लॉयमेंट आहे. हं. तर हा जो पॅराडॉक्स आहे, हा जो तुम्ही पर्टिक्युलरली स्किल हं. वाला जो मुद्दा मांडला, हं. याच्याशी निगडीत आहे? ऑब्व्हियसली सर, ऑब्व्हियसली. कारण की आत्ता आपण लेटेस्ट मार्केट जर पाहिलं ITचं, तर लेटेस्टमध्ये काय मेजर शिफ्ट आलाय की पूर्वी कसं होतं ना सर, की ज्या आपल्या इंडियन ओरिजिनच्या ज्या कंपन्या होत्या त्याच्यामध्ये TCS आलं, कॉग्नी आलं किंवा विप्रो आल्या. तर या कॅम्पस हायरिंग करत होत्या आणि त्या ॲक्च्युअली जॉइनिंग पण देत होत्या. की बाबा ठीक आहे यार, माझं लास्ट इयरला झालं बिफोर 6 मंथ्स आणि मला लगेच डिग्रीनंतर जॉइनिंग मिळालं. आत्ता उलटं झालंय. आता मॅक्सिमम तर हायरिंग करायला कंपन्या येत नाहीयेत आणि ज्या येतात, हायरिंग करतात त्या जॉइनिंगच देत नाहीये. ओके. आणि ज्यांना जॉइनिंग मिळतंय, आता माझीच लास्ट इयरला नाही याच वर्षी 3 मुलं जवळपास प्लेस झाले होते TCSमध्ये. तर लिटरली तुम्हाला सांगायला आश्चर्य वाटेल, म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल ॲक्च्युअली ऐकल्यावरती, 7,500 पगार होता आणि सपोर्टचं काम होतं आणि ही वॉज इंजिनियर. सो मग आता हे का झालंय? कारण की पूर्वी कसं होतं की फॉरेन कंपनी इकडे जास्त नव्हत्या. मग त्या काय करत होत्या की इंडियन कंपनीजला काम देत होत्या. मग त्यासाठी इंडियन्स काय करत होत्या कंपन्या की कॅम्पसमध्ये जाऊन बल्क हायरिंग करत होत्या. 12,000 घेतले, 15,000 घेतले TCSने. राईट. या न्यूज यायच्या बरोबर. आणि TCSचा जॉब म्हणजे सरकारी नोकरीसारखं होतं ना. 4 लाख पॅकेज, लाईफ सेट. बिलकुल. TCS स्वतःहून कधीच काढत नाही आणि काढल्यावरती कधीच घेत नाही. आता काय झालंय की सगळ्या फॉरेनच्या कंपन्या इकडे आल्यात. मॅक्सिमम लाईक टॉप कंपन्या Google, Microsoft यांनी त्यांचे वेअरहाऊस ओपन केले आहेत. डेटा सेंटरसाठी एवढी मोठी जागा घेतली आहे. मग हे सगळं का चाललंय? कारण की जे काम TCS त्यांना $10 करून द्यायची, त्यांचं $5 स्वतःची जागा घेऊन व्हायला लागलंय. म्हणजे रेंटेड प्लेस. फॉरेन कंपनीजला इंडिया लोकेशनला जागा विकत घ्यायची परमिशन नसते. सो दे हॅव टू रेंट इट. बरोबर, रेंटवरतीच त्यांना घ्यायला लागतं. ॲब्सोल्युटली. सो त्या केसमध्ये आता इथलं इंडियन बेस्ट टॅलेंट घेऊन सुद्धा जर त्यांना प्रॉफिट होत असेल तर त्या इकडे का नाही येणार? सो त्यामुळे आता काय झालंय की त्या ज्या कंपन्या आहेत बाकीच्या, तर त्या कॅम्पसमध्ये जात नाही. तुम्ही कधी ऐकले सर की Google कॅम्पस ड्राईव्हला गेली? नाही. कधीच नाही. बरोबर. कारण की Googleचा पहिला फोकस ना एजचा आहे आणि ना डिग्रीचा आहे. Googleचा पहिला फोकस आहे स्किल. करेक्ट. त्यामुळे जर तुम्हाला ते काम येतंय तर Google इज रेडी टू टेक यू इन. किंवा Google वगैरे सारख्या कंपनी जर ऐकल्या तर आपण एकदम IIT लेव्हलवर ऐकतो. पण जर आपण नॉर्मल प्लेसमेंट्स, आपण जे ॲव्हरेज मुलं किंवा स्टेटमधले जे आपले कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये आपण बघताना कधी या टॉप कंपनीजला कधी
येताना नेमकं बघत नाही. बरोबर, बरोबर. आणि त्याच्याही बॉटम लाईनला जाऊन बाकी पण खूप साऱ्या कंपन्या आहेत सर, की जसं की आता इव्हन दो Microsoft इज देअर, पण त्यांच्यामध्येही Microsoftमध्ये अशा खूप प्रोफाईल असतात, की ज्याच्यामध्ये तुम्ही क्लाउडचं काम करू शकता, हं. सपोर्टचं करू शकता. त्याच्यामध्ये सुद्धा 5-6 लाख स्टार्टिंग पॅकेज मिळतं. हं. बट हे आधी माहिती पाहिजे, हा अवेअरनेस फार कमी आहे. बऱ्याच मुलांचं कसं आहे, की बाबा ठीक आहे डिग्री झाली, थ्रूआउट फर्स्ट क्लास होतो, हं. कंपनी येणार मला हायर करून घेऊन जाणार. हं. आता हा कम्फर्ट झोन पूर्ण संपलाय. पण मॅम म्हणजे अवेअरनेस घेऊलाच हा माझा प्रश्न आहे. आपण एकीकडे म्हणतोय, की इंटरनेट पेनिट्रेशन इतका सॉलिड आहे. हो. लोकं कुठूनही ॲक्सेस करू शकतात आणि त्यातच आपण हे पण म्हणतोय, की अवेअरनेस लोकांमध्ये हा नाही आहे, की मला नेमकं कुठलं स्किल असायला पाहिजे. हं, हं, हं. तर हे कसं तुम्ही एक्सप्लेन ॲक्चुअली कराल? मेजर रिझन काय ना सर, की आत्ता आणि पूर्वी जो आपला बघायचा दृष्टिकोन आहे आय-टीकडं, हं. तो एक ठराविक आहे, की सॉफ्टवेअर इंजिनियर, ज्युनियर इंजिनियर, एक्झिक्युटिव्ह लेव्हल याला आपण आय-टी म्हणतो. हं. ठीक आहे. पण आता एआयमुळं काय झालंय, नवीन ओपनिंग्ज आल्यात, जनरेट झालेत जॉब्स, ज्याचे नवीन-नवीन नाव आहे, जसं प्रॉम्प्ट इंजिनियर असेल राइट. किंवा प्रॉडक्ट मॅनेजर असेल. तर हे नवीन-नवीन पोझिशन्स आले, त्यासोबत जबाबदाऱ्यासुद्धा आलेल्या आहेत. कारण पहिलं वेगळं एक वॉटरफॉल मॉडेल होतं. हं. त्या हिशोबात तशा टीम्स होत्या. आता अजाईल मॉडेल आलंय. सायमल्टेनियसली डेव्हलपमेंट होऊन सायमल्टेनियसली डिप्लॉयमेंटही होतंय आणि त्या हिशोबाने पे स्केल पण चालू आहे. तर मग ह्या ज्या नवीन गोष्टी आहेत, ह्या ज्या रिजनरेट झालेल्या ओपनिंग्ज आहेत, पोझिशन्स आहेत, या मुलांना माहीत नाही आहेत. आणि इंटरनेट भले किती स्ट्राँग असेल, हं. पण मला जर आधीपासून जर हे ऐकण्यात आलेलं आहे, की सॉफ्टवेअर इंजिनियर, तर मी तेच बघणार. मी त्याच नावाने सर्चिंग करणार. राइट. इंटरनेट खूप भारी आहे, पोर्टल खूप भारी आहे. हं. पण जर मला फक्त तेवढंच बघायचं तर मला तेवढंच दिसणार आणि ते फार लिमिटेड आहे. हं. सो जर मला चांगला जॉब पाहिजे, चांगल्या कंपनीसाठी पाहिजे, तर मला स्पेशलायझेशन घेऊन जायला लागेल. त्याचं मी बेस्ट एक्झाम्पल काय देईल, की समजा डेटा. हं. तुम्ही एक गोष्ट पिक करा, डेटा. एक जरी डेटाबेस जरी प्रॉपरली केला, म्हणजे क्वेरीज लिहिणं असेल, त्याचं स्टोरिंग असेल किंवा डेटा फेचिंग वगैरे असेल, तरीसुद्धा चांगल्या कंपनीत चांगला जॉब मिळतो. पण हे कुणी सांगणारं नाहीये, हं. की बाबा हां, हेही तू कर. राइट. म्हणजे आलं एवढी लक्षात? सगळी इन्फॉर्मेशन असून पण असून पण. तो कुठेतरी तो एक गाईडन्स हो. तो मिसिंग आहे. मिसिंग आहे. राइट. आणि त्याच्यामध्ये सुद्धा आता जसं पूर्वी एक टीम स्ट्रक्चर होतं, की 100 लोकांची टीम असेल, तर 5-10 नाही का टेस्टर असायचे, क्लाउड इंजिनियर 4-5 असायचे. बाकी मॅक्सिमम डेव्हलपर्स होते. राइट. तर हे थोडंसं शिफ्ट झालंय. हं. म्हणजे हे बायपास झालंय नाहीये. हे कामं तेच आहेत. राइट. पण याच्यामध्ये थोडासा शिफ्ट आलाय, तो एआयमुळं आलाय. कारण काही गोष्टी अशा आहेत, की ज्या एआय मॉडेल्समुळं थोड्याशा ऑटोमेट होतात. हं. ठीक आहे, मग त्यासाठी आपण एखादा प्रॉम्प्ट इंजिनियर घेऊ, क्वालिटी चेकर घेऊयात किंवा प्रॉडक्ट. आता पहिलं कसं होतं ना, की सॉफ्टवेअर टेस्टर ही फिक्स प्रोफाईल होती. राइट. 2021-22च्या दरम्यान एकदम टॉपला चालली होती. बिलकुल. ज्याला कोणाला आयटीत यायचं त्यांनी टेस्टिंगचा क्लास करायचा आणि आयटीत यायचं. आता हे बिलकुल थांबलंय. का? कारण तितकंच जास्त ऑटोमेशन आलंय. आरपीए टूल आलंय, हं. परत सायप्रेस आलंय, प्लेराइट्स आलंय. मग हे सॉफ्टवेअर काय करतात, की जे तुम्हाला काम करायला पूर्वी 10 तास लागायचे, हे 2 तासात करून द्यायला लागले. हं. त्यामुळं एम्प्लॉयमेंट कमी झाली. मग आता ॲज अ फ्रेशर समजा आपल्याकडे डिग्री आहे, खूप सगळं नॉलेज आहे आणि आपल्याला जॉब पाहिजे, तर आपण एकच गोष्ट केली पाहिजे, की स्पेशलायझेशन. की मला 5 वर्षानंतर जर डेटा सायंटिस्ट बनायचं तर मला डेटापासून सुरुवात करायला लागेल. ओके. जर मला बेस्ट डेव्हलपर बनायचं आहे, तर मला आयदर बॅकएंड किंवा आयदर फ्रंट एंड पिक करून चालायचं आहे. हं. मेन प्रॉब्लेम काय आहे सर, की मुलांचं जर तुम्ही एक जनरली जरी चेक केला ना रिझ्युमे, तर त्याच्यात सगळं असतं. म्हणजे भेळसारखं. हं. आपल्याला भेळमध्ये सगळं टाकून खायची सवय आहे. बरोबर. पण समोरच्याला हे कळायला फार वेळ लागतच नाही, की सगळं टाकलंय म्हणजे काहीच येत नाही. कारण लास्ट इयरच्या स्टुडंटनी सगळं टाकलं तर त्याला कसं काय येईल? राइट. इट इज अनबिलिव्हेबल. सो एक व्यक्ती एका गोष्टीत एक्सपर्ट असतो. हं. जसे की क्लाउड असेल, डेटाबेस असेल, फ्रंट एंड असेल, बॅक एंड, एका गोष्टीत. सो माझं काय म्हणणं आहे, की जर तुम्हाला ऑनलाईन इंटरनेटचा वापर करून जर चांगल्या कंपनीपर्यंत पोहोचायचं आहे, तर तुम्हाला स्पेशलायझेशन एकच कुठलंतरी करायला लागेल आणि त्याच हिशोबाने रिझ्युमे बनवायला लागेल. त्याशिवाय तुमचा एटीएस स्कोर चांगला येऊ शकत नाही. हं. त्याशिवाय शॉर्टलिस्टिंग म्हणजे संधी नाही मिळणार. जर तुम्हाला संधी पाहिजेत इंटरनेट वापरून चांगल्या कंपनीच्या, तर त्यासाठी तुमचा रिझ्युमे असेल किंवा तुमचं जे नॉलेज असेल, तर ते स्पेसिफिक पाहिजे. ते जनरलाइज नको आहे. ओके. डी-एस-ए कन्सेप्ट बेस्ट एक्झाम्पल आहे. बरेचसे पहिले इंटरव्ह्यू डी-एस-ए कन्सेप्टवरती व्हायचे, की कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग चांगलं आहे, याला आपण पिक करू. पुढे हं. आपण शिकू. हं. आता तसं राहिलेलं नाहीये. ओके. इव्हन दो दॅट आर इम्पॉर्टंट, हं. बट कंपनीज आर आस्किंग की प्रॅक्टिकली काय येतं? हं. कुठले प्रोजेक्ट येतात? हं. सो पहिलं असं नव्हतं, की प्रोजेक्ट असू नसू काही फरक पडत नाही. हो. लॉजिक लावतो ना, मग आम्ही घेतो. आणि आत्ता काय झालंय, की ठीक आहे लॉजिक हा एक पार्ट
चल तू लावूच शकतो. राईट. पण तू हे सगळं स्पेशलायझेशन केलंय का? प्रोजेक्ट्स तू बनवलेत का? आणि आजकालच्या मुलांचंच काय सर, पण मी माझ्या वेळेस सुद्धा प्रोजेक्ट विकत घेतलं होतं. सो त्यामुळे हा जो गॅप आहे, तर हा याच्यामुळे की नाही प्रत्येक ग्रॅज्युएटने ठरवलं पाहिजे, की जर मला स्पेशलायझेशन करायचंय, तर ते कशामध्ये करायचंय आणि मला कुठल्या कंपनीत जायचंय. राईट. So- तुम्ही जे म्हटलं त्यालाच बघून हं. म्हणजे मी रिसर्च करताना हं, मला एक डेटा दिसला आणि तुम्ही जे म्हणताय एक्झॅक्टली ते स्पॉट ऑन होताना मला दिसतंय. हं. 67% मुलांना अजूनही असं वाटतं हं. की डिग्रीमुळे मला जॉब मिळेल बरोबर. आणि ऑन द कॉन्ट्ररी त्यातले फक्त 31% हायरिंग मॅनेजर्स जे आहेत, जे लोक ऍक्च्युली रिक्रूट करतायत, हं. ते लोक अजिबात बिलीव्ह याच्यात करत नाहीयेत नाही. आणि रादर ते म्हणत आहेत की तुम्हाला तो जो गॅप आहे हं. की डिग्री आणि स्किल मधला, हं. त्याच्यावर लोकांना होणं खूप जास्त गरजेचं आहे. हं. सो मॅम, यालाच घेऊन माझा पुढचा प्रश्न आहे पर्टिक्युलरली, कारण ना तुम्ही सुरुवातच आय टी सेक्टरपासून केली आणि मला थोडंसं त्याच्यात डिटेलमध्ये जायला आवडेल. हं. एक काळ होता हं. आपण आय टी इंडस्ट्रीला पॅरलल गव्हर्नमेंट जॉब म्हणून बघायचो. तुम्हीच इनफॅक्ट सुरुवात केली की एक 4-5 लाखाचा पॅकेज घ्या आणि यू आर थ्रू. येस. आणि एक तिथे रिटायर पण झालेत असे पण बरेच तुम्हाला एक जनरेशन आपल्याला, स्पेशली 2000चा जो एरा आहे हं. त्याच्यानंतर आपण 2 डेकेड्समध्ये आपण कसं ते बघितलंय सगळ्यांनी. हं. आणि आता नेमकं आय टी सेक्टरमध्ये प्रॉब्लेम काय आहे? म्हणजे सॉरी, हं. आय नो की मी ऑलरेडी म्हटलं प्रॉब्लेम आहे. हं. आहे की नाही पहिला तर हा प्रश्न आहे. हं. मी हा प्रश्न याकरता विचारतोय कारण इन द रिसेंट टाइम्स हं. फक्त आणि फक्त तुम्हाला नेगेटिव्ह ऐकायला मिळत आहे आय टी सेक्टरला जर मी स्पेसिफिकली घेऊन विचार केला तर. एक म्हणजे फ्रिक्वेंट ले ऑफ्स. हं. नुसतं तुम्हाला ऐकायला मिळत आहे की AI जेव्हापासून आलाय 2 वर्षांपासून आपण ऐकतोय की मोठ्या मोठ्या कंपनीज एक तर ले ऑफ्स करतायत. द मोमेंट आपण ऐकतो की US मध्ये हे चाललंय, त्याचे रिपरकशन्स तुम्हाला इंडियामध्ये दिसायला लागतात, तर त्याच्यामुळे ते ऐकतो आपण. त्याच्यानंतर असं ऐकायला मिळत आहे की त्याच्यामुळे जेवढी लिमिटेड रिसोर्सेस आहे त्याच्यामध्ये बर्नआउटचे प्रमाण जास्ती वाढत आहेत. हं. त्यामुळे कंपनीजला ते परवडत नाही आहेत. हं. तर एकतर ते लोक रिक्रूट करताना विचार करून करत आहेत, नाहीतर जे लोक ऑलरेडी आहेत त्यांच्या पेमेंट स्केल्समध्ये कपात होते. हं. तर हा जो एकेकाळी ज्याला आपण सोने की मुर्गी हं. बघायचो एक सेक्टर, त्याच्यामध्ये नेमकं प्रॉब्लेम काय आहे की आता लोकांनी, म्हणजे तुम्हाला डू यू वॉन्ट टू से की आता लोकांनी त्याला त्या पद्धतीने नाही बघायला पाहिजे जसं आधी होतं? असा झालाय या मार्केटची सध्या सिच्युएशन. तुम्ही ऍक्च्युली याच्यावर जितक्या खोलात बोलाल ते खूप बेटर राहील. ओके. बघा, आता गोष्टींना नेहमी 2 साइड असतात. हं. आता पहिली साइड लोकांची आहे, दुसरी साइड कंपनीची आहे. आता असं खूप वेळा लोकांना पाहायला मिळतं, की ले ऑफ झाले. पण ते का झाले ही कंपनीची साइड कदाचित कोणीच पाहत नाही. आता यालाही 2 कारणं आहेत. पहिलं कारण, की जे फ्रेशर्स आहेत, की ज्यांना जस्ट आता हायर केलं आणि त्यांना 6 महिन्याच्या आतच काढलं, तर हा एक ले ऑफ झाला. आणि दुसरा ले ऑफ तो झाला, की ज्याच्यामध्ये ऑलरेडी 5-6 वर्ष काम केलंय, मोर दॅन 4 इयर्स काम केलंय आणि मग ले ऑफ केलंय. राईट. हे 2 ऑडियन्स आहे. बरोबर. तर पहिलं तर आपण फर्स्ट 6 मंथ्समध्ये का रिमूव्ह केलं जातं त्याच्यावरती चर्चा करूयात, की ठीक आहे, तुम्हाला बेसिक इंटरव्ह्यू क्रॅकिंग स्किल होते, तुम्ही कॉन्व्हेंटचे होतात, तर तुमचं हायरिंग झालं. बट ॲट द सेम मोमेंट ऑफ टाईम कुठल्याही MNCमध्ये पहिलं 6 मंथचं ट्रेनिंग असतं, की तुम्हाला सांगितलं जातं की तुम्हाला पायथन लँग्वेज शिकायची आहे. तुम्हाला रिसोर्सेस अवेलेबल करून दिले जातात आणि ज्यावेळेस तुम्हाला प्रोजेक्ट ॲक्च्युअली द्यायचे त्याच्या आधी आपल्या 3 असेसमेंट असतात कुठल्याही कंपनीच्या. जर तुम्ही 3ही असेसमेंटमध्ये फेल झाला तर ती कंपनी तुम्हाला ले ऑफ करते. कारण तुम्ही त्यांच्यासाठी काही कामाचे एम्प्लॉयी नाही आहे, कारण की तुम्ही ते नाही अपग्रेड केलं आणि म्हणून तुम्हाला ते काम करता नाही येणार. तर हा पहिला फॅक्टर झाला. दुसरा हा झाला, की ज्या एम्प्लॉईजने ऑलरेडी 4-6 वर्ष काम केलंय आणि आता ले ऑफ होतं, त्याचं मेन रिझन हे आहे. पहिलं तर कसं होतं, की आता समजा जसं मी टेस्टिंगचं एक्झाम्पल दिलं, तर सॉफ्टवेअर टेस्टर्सला किंवा कुठल्याही एम्प्लॉईला हे आधी सांगितलं जातं पहिलं तर, की आत्ता आपल्याकडे हा प्रोजेक्ट आलाय किंवा ही रिक्वायरमेंट आहे आणि क्लायंटला ह्या टूलवरती काम करणारा रिसोर्स पाहिजे, तर बाबा तू अपग्रेड कर. राईट. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे Amdocs. बेस्ट एक्झाम्पल आहे. Amdocs. ओके. की ती कंपनी काय करते, की तुम्हाला ती ट्रान्सपोर्ट, फूड, एव्हरीथिंग शी विल गिव्ह यू एव्हरीथिंग अच्छा. आणि नाईस पॅकेजेस. बट मेन काय आहे, की दॅट कंपनी विल नॉट ट्रेन फॉर यू. दे विल नॉट गिव्ह यू ट्रेनिंग. ओ. ते तुम्हाला तुमचं करायचंय. ओके. कसं करायचंय, काय करायचं हा तुमचा प्रश्न. बट डील इज दॅट, की तुम्हाला तो प्रोजेक्ट पूर्ण करून कुठल्याही कंडिशनमध्ये द्यायचा आहे. सो त्या केसमध्ये महत्त्वाचा मुद्दा काय आहे, की जर मी माझा माइंडसेट गव्हर्नमेंट एम्प्लॉईसारखा आत्ताही जरी ठेवला, की नाही मला हेच काम करायचंय. बाबा मला नाही कॉम्प्युटर वापरायचा, मला पेन पेपरच बेटर आहे. तर मग त्यांनी तो ॲक्सेप्ट नाही केला चेंज, म्हणून त्याला तो जॉब
सोडून जायला लागतं, आयदर कंपनी काढते. सो नवीन जो स्किल सेट आलाय त्याला जर अपग्रेड नाही झाले तर लोकांचे जॉब जातात. सो माझ्याकडे हे नेहमी येणारे लोकं आहेत, की मॅम 7 इयर्सपासून काम करतोय, मला काढून टाकलं. म्हणजे मला परवाच एक जण भेटले होते, 15 इयर्स मी जॉब करतोय बिझनेस अनालिसिसचा आणि मला चांगल्या MNC, आता मी नाव नाही घेऊ शकत, हो. पण आय लेड ऑफ डायरेक्टली असं बोललं गेलं. सो मग तेच तर मेन आहे, की बाबा आत्ता तुमच्याकडे लेटेस्ट काय आहे? जर तुम्ही जर एक्सपिरियन्स आहात आणि जर तुम्हाला तुमचा जॉब लाँग रनला ठेवायचा आहे किंवा पुढच्या स्टेजला जायचंय, तर अपग्रेड करत राहायलाच लागतं. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की असं. जॉब्स तेवढेच आहेत. आहेत. ओके. जॉब्स आर देअर. पण कसं आहे ना सर, की कंपन्यांना वेळच नाही त्यांची साईड सांगायला. तुम्ही कधी पाहिलंय का, राइट. की तुम्हाला कुठल्या कंपनीने क्लॅरिफिकेशन दिलंय? नाही, कारण तुम्ही खूप लोकांचे एक जे बरोबर बोललात तुम्ही. कारण जेव्हा इव्हन आपण न्यूजपेपर्समध्ये वगैरे वाचतो की 5,000 लेड ऑफ येस. वगैरे, तर त्याच्यात त्याचे मागचे कारणं वगैरे नसतात. सिंपल असतं की एक्झॅक्टली. कंपनीनी 2% आपली रिक्रुटमेंट कमी हो. केली आहे वगैरे आणि अशा पद्धती. त्याच्या मागचं मी एक क्लॅरिफिकेशन हे पण देऊ इच्छिते, की हं. TCSचं आत्ता स्ट्रेंथ जे इंडियातल्या एम्प्लॉयची, तर ते 5.5 लाख आहे आत्ताच्या मोमेंटला. त्यातले 12,000 म्हणजे खूप कमी पर्सेंट झाला सर. आणि आता समजा माझी कंपनी 100 लोकांची, त्यातले 5 लोकं बिनाकामाचे असू शकतात, ॲब्सोल्युटली. की ज्यांना वॉर्निंग कामाच्या देऊन सुद्धा ते काम नाही करत. सो राइट. लाइक ओनर हॅज टू रिमूव्ह देम टू हायर न्यू पीपल. बरोबर. कारण अगदी बरोबर. मला एक गोष्ट सांगा, की जर कंपनीने हायरिंग प्रोसेसला एवढा खर्च केलाय, तर मग ती कंपनी रिमूव्ह का करेल? तिथं रिटर्नच करायचा प्रयत्न करेल पुन्हा. कारण की सगळ्यात मोठी कॉस्ट ही हायरिंगला जाते. ड्राईव्ह घ्या. बिलकुल. मग एवढी कॉस्ट खर्च करून कंपनी का रिमूव्ह करेल? सो मेन पॉइंट इज दॅट, की जर तुमच्याकडे ते स्किल आहे, जर तुम्ही तुमचा जॉब रिटर्न करू शकता, तर तुम्ही करूच शकता. पण जर तुम्ही ठरवलं, की नाही मला नाही करायचं करेक्ट. आणि ह्याचं बेसिक रिझन फ्रेशरच्या बाबतीत हे का होतं, त्याचं बेसिक रिझन मी सांगते, की पूर्वीच्या काळी इंटरनेट नव्हतं. आपल्या टीचर्सकडून शिकायची सवय होती. जेव्हा शिकवतील तेव्हा आपण लिहून घ्यायचो आणि मग आपण 100 मार्कचा पेपर 3 तास बसून लिहायचो. बरोबर? आता इंटरनेटमुळं काय झालं, की खूप ॲक्सेसिबल झालं. हो. जितकं फास्ट नॉलेज येते तितकं फास्ट आपण विसरूनही जातोय. ट्रू. आत्ताच्या मुलाला जर मी म्हटलं, की 3 तास बसून एवढा मोठा पेपर लिही, तर कदाचित तो लिहू नाही शकत. ट्रू. पेशन्स, बरोबर. शिकण्याचे पेशन्स. तर हा मेन फॅक्टर माझ्या ऑब्झर्वेशनमध्ये आत्तापर्यंत तरी आलाय. अँड दॅट इज द मेन रिझन फॉर द लेऑफ्स. म्हणजे इनफॅक्ट तुम्ही बोलताना इट ॲक्चुअली सरप्राईज्ड मी. कारण मीच तुम्हाला हा प्रश्न विचारला, निगेटिव्हिटी इतकी आहे IT सेक्टरला घेऊन वगैरे. आणि मी रिपोर्ट्स वाचताना हे पण वाचतो की मागच्या वर्षी 18%नी सेक्टर वाढला. मग हा हो. प्रश्न येतो, यार जर सेक्टर वाढला मग इतकी निगेटिव्हिटी कशी आहे सेक्टरला घेऊन? तर याचा अर्थ कुठेतरी मार्केट बेनिफिट करतोय, त्याचमुळे तेवढे जॉब्स पण देत असावा, पण ती साईड येत नाही समोर. राईट. मॅम, यालाच घेऊन मला पुढे थोडंसं जायचं आहे. पर्टिक्युलरली एक जो ॲस्पेक्ट आहे, म्हणजे मी आतापर्यंत आपण IT सेक्टरबद्दल बोललो, पण असे पण बरेच लोक असतात, जेव्हा मी एकंदरीत रिसर्च करत असताना आढळले, जे लोक आपल्या जॉब्समध्ये जरी असले, 7-8 वर्ष झाले, 10 वर्ष झाले, 12 वर्ष झाले काम करत आहेत, नॉट नेसेसरीली IT सेक्टरमध्ये, पण डेटा सेज 9 आउट ऑफ 10 म्हणजे ऑलमोस्ट 90% पीपल आर नॉट हॅपी. ते लोक असे बरेच आहेत जे लोक कुठल्या पण सेक्टरमध्ये का असतील, आणि व्हेन आय से हॅपी गरजेचं नाहीये कामामुळे. असे पण आहेत जे लोक पे स्केलमुळे नाही आहेत. असे पण आहेत ज्या लोकांना वाटतं आपण अंडर व्हॅल्यूड आहे, किंवा आपली जी स्किल सेट आहे त्याच्याकरता आपला हा जॉब आपल्या एलिजिबिलिटी प्रमाणे नाही आहे. तर मग हे लोक जर, या लोकांसाठी आता बरेच थॉट्स येतात की यार मी जर इतके वर्ष ऑलरेडी घालवले, तर मग आता मला परत स्विच नाही करता येणार, त्यामुळे मला जे मी कंटिन्यू करतोय तेच करायला लागणार. तर अशा लोकांसाठी तुम्ही कसं बघता? म्हणजे ह्या लोकांना पण काही रे ऑफ होप आहे का, जर ते लोक परत आपलं करिअर रिस्टार्ट करायचं बघतायत? नक्कीच. सर तुम्ही लेटेस्ट नाही म्हणू शकत. एक 2-3 महिन्यापूर्वीचा जो मराठी मूव्ही होता बघा, आत्ता थांबायचं नाही. हा पाहिलाय का? नाही ॲक्चुअली. नाही पाहिला. ओके. लेट मी टेल यू. ऑडियन्सने कदाचित पाहिलं असेल. तर त्या मूव्हीचं एक मोरल काय होतं, की इव्हन दो यू आर नॉट हॅपी विथ व्हॉटएव्हर यू आर करंटली डुइंग, एज्युकेशन इज द ओन्ली वेपन दॅट यू कॅन यूज टू गिव्ह यू द रिस्पेक्ट. सो रिस्पेक्टेबल डेजिग्नेशन असणं ही फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे, स्वतःच्याही नजरेत आणि समाजाच्याही नजरेत. त्यामुळं स्वतःला एज्युकेट करणं हे गरजेचं आहे. आज जर मी XY टाईपचं काम करतोय आणि जर त्यामुळं माझ्याकडे बघायचा एक नजरिया असेल किंवा माझा हॅपीनेस त्याच्यासाठी जर म्हणजे हे असेल, कनेक्टेड असेल, तर मला स्वतःला एज्युकेट करायला लागेल.
त्याशिवाय मी जे करतोय किंवा मला जे इनपुट्स मिळतात ते त्या लेवलचे नाही मिळू शकत. तर जे काही लोकं आता वेगवेगळ्या इंडस्ट्रीत काम करतात आणि ज्यावेळेस ते हे बघतात, की नाही यार, जसं की 3 इडियटमध्ये सांगितलं, हो. की त्याला एका तिसऱ्या मित्राला फोटोग्राफीचा क्रेज असतो, हो. नाही का? त्याचं राइट. पॅशन तो जगत हो. असतो. बरोबर. बट सेम मोमेंटला त्याचे वडील त्याला खूप चांगला सल्ला देतात, की "अरे, ज्यावेळेस तू बघशील तुझ्या मित्रांना, की ते गाडी घेतात आहेत राइट. आणि मग तू स्वतःला काय इमॅजिन करशील?" सो मग सेम प्लॅटफॉर्मवरती थांबून मला हे सांगावसं वाटतं, की जर तुमची क्षमता आहे, की नाही तुम्ही करू शकता. म्हणजे घरच्या जबाबदाऱ्या, तुमचा जॉब, तुमची मुलं हे सगळं हँडल करून जर तुम्ही 2-3 तास जर वेळ काढू शकता ना, तर अपग्रेड करा. होऊ शकतं. झालं तर चांगलंच आहे. हं. नाहीतर रिग्रेट तर नाही राहणार, की मी हा ट्राय केलाच नाही. सो ॲब्सोल्युटली. ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत तुमच्यामध्ये चांगला स्किल सेट येत नाही, तुम्हाला हं. कॉन्फिडन्स नाही वाटणार. आणि आय-टीचा नियमच तो आहे ना, की आय-टीमध्ये आय-टी कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअर्सपेक्षा बाकी फील्डचेच लोकं जास्त आहे. राइट. बाकी फील्डचे का जास्त आहे? कारण आय-टीमध्ये तो क्रायटेरियाच नाहीये, हं. की बाबा तुमची एज्युकेशन डिग्री काय आहे? तुम्हाला तुमचं एज काय? आय-टीमध्ये एकच क्रायटेरिया, की तुम्हाला ते काम येतं का? इफ यू आर रेडी टू डू दॅट वर्क, यू कॅन गेट हायर. पण मॅम अशी असं. पण समज आहे स्पेशली आय-टी सेक्टरलाच घेऊन, कारण आपण हं, त्या सेक्टरवर तुम्ही बोललात म्हणून विचारतोय आणि हा प्रश्न परत अशा लोकांसाठी आहे, जे हं, लोकं या सेक्टरमध्ये नाही आहेत, हं, की जर तिथे स्पेशलाइज्ड हं, टेक्निकल स्किल्स लागत असतील हं, आणि माझा जो बॅकड्रॉप आहे, मी हं. जिथनं शिकलोय किंवा मी आतापर्यंत जे काम करत आलोय, त्याचा याच्याशी काही संबंध नाही. बरोबर. तर मग त्या केसमध्ये अशा लोकांना जर मी 12 वर्ष स्पेंड केले आहे, हं, तर मग मला एकदम बिगिनर लेव्हलचा जॉब मिळेल. हं, 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 12 वर्ष दुसऱ्या सेक्टरमध्ये स्पेंड केल्यानंतर. हं, आणि दुसरं, जर मी फॉर्मल ट्रेनिंगबद्दल बोलली, हं. तर ती माझ्याकडे नाही. जर मी टेक्निकलबद्दल बोललो, तर बरोबर. मग अशा लोकांना तुम्ही काय माझा हाच ॲडवाईस राहील, की टोटली डिपेंडंट न राहता तुमचा रनिंग जॉब करता तुम्ही ह्या क्षेत्रात येऊन हं. ट्रेनिंग घ्या. सायमल्टेनियसली तुम्ही एखादा तास दिवसातला काढूच शकता. या गोष्टी करा आणि इट टेक्स 21 डेज टू अंडरस्टँड, की बाबा आपल्याला जमतंय का बाउन्स होतंय. हं. 21 डेजमध्ये जर आपल्याला इंटरेस्टिंग, कारण ॲट द एंड पैसा जरी असेल, तरी आपल्याला ते काम एन्जॉय करता यायला पाहिजे. ती जर्नी एन्जॉय करता यायला पाहिजे. तरच त्या गोष्टींना अर्थ आहे. तर हे करत असताना मला असं म्हणायचं आहे, की अशी कुठलीच कंपनी नाहीये. म्हणजे लाइक माझ्याकडे अशा गोष्टी घडल्यात सर, की आय वॉज हॅव्हिंग अ स्टुडंट. त्या स्टुडंटचा वेगळ्या फील्डचा एक्सपिरियन्स होता. जसं की आपण बँकिंग सेल्स. आता कुठलाही बेस्ट इंजिनिअर गावाकडे जर तो टायर 3 कॉलेजमधला असेल, हो. तर बँकेतच शेवटी जाऊन काम करतो. बरं. कारण की त्याला आय-टीमध्ये जर नाही भेटलं काही तर. बिलकुल. सेम लाइक दॅट ही डज 3 इयर्स ऑफ वर्क. आणि ज्यावेळेस त्याने ते ट्रेनिंग घेतलं, ज्यावेळेस त्याचा इंटरव्ह्यू झाला एखाद्या चांगल्या रेप्युटेड कंपनीमध्ये, त्यावेळेस त्याच्यामधलं स्किल बघून त्यांनी 4 लॅक्स ऑफर केलं अपफ्रंटली. वॉव! सो असंही होतं, की हं. कारण की आज ना उद्या जर तुम्हाला खरंच चांगलं ग्रास्प करता आलं, हं. जर तुम्ही त्यांच्यासाठी एकदम व्हॅल्यू ॲडिशन करणार आहात, तर ती कंपनी तुम्हाला चांगलं का नाही ऑफर करणार? राइट. त्या केसमध्ये तुम्हाला 6 महिने खूप झाले हे समजायला, की तुमचं नॉलेज काय लेव्हलचं आहे. राइट. सो हे सगळं आपल्या माइंडसेटवरती असतं, की मी ठरवलं, की मला जायचं तर 100 मार्ग करण्याचे तयार होतात. राइट. पण जर मीच अजून डायसी आहे किंवा असं आहे, की होईल का नाही, होईल का नाही, तर मग कदाचित प्लॅन बी तर रेडीच आहे. त्यामुळे जर करायचं तर एकच प्लॅन घेऊन चाललं पाहिजे, प्लॅन ए, अँड दॅट शुड बी ओन्ली प्लॅन ए. राइट. तरच काहीतरी होऊ शकतं, नाहीतर काहीही नाही होणार. मॅम, तुम्ही आता एका मुलाचं एक्झाम्पल दिलं, संकेत. मला स्पेशली आपला जो पॉडकास्ट बघतायत, हे महाराष्ट्रामध्ये गावातली मुलं पासून सगळी बघत आहेत. स्पेशली मला अशा लोकांसाठी तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, आणि तो म्हणजे एड्युकेशनच्या पलीकडे जाऊ नये. कारण हा कदाचित डिरेक्टली शिक्षणाशी रिलेटेड नसेल, हं, पण कुठेतरी मला असं वाटतंय तुम्हाला हे विचारावं, कारण शेवटी सगळ्या गोष्टी इंटरलिंक्ड असतात. हं, आणि बराचसा असा वर्ग आहे, जो सोशल ऑब्लिगेशन्समुळे गोष्टी करू नाही शकत. हं, म्हणजे परत आमच्या रिसर्चमध्ये मी हे बघताना मला एक खूप स्ट्रायकिंग डेटा दिसला. हं, तो म्हणजे बऱ्याचशा फिमेल्स, हं, जेव्हा ते लोकं एखादं कोर्स किंवा आपलं एड्युकेशन हं, कंप्लीट करतात आणि त्याच्यानंतर त्यांचं लग्न होतं, हं, तर त्यातले 1/3 ऑफ द वर्किंग पॉप्युलेशन हं, विमेनमधली, हं, ती स्ट्रायकिंगली कमी होऊन जाते, जेव्हा हं, त्यांच्यावर मॅरिटल फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज वगैरे येतात. हं, आता असे लोकं, ज्या लोकांना परत आपलं करिअर रिस्टार्ट करायचं आहे, आणि आता फक्त करिअरच रिस्टार्ट नाही करायचं आहे, हं, त्याचबरोबर त्या लोकांना आपले बाकीचे जे ऑब्लिगेशन्स आहेत ते पण त्यांना कंप्लीट करायचे आहेत. हं. तर असे लोकं पण तुम्हाला जेव्हा मिळतात किंवा तुम्ही त्या लोकांबरोबर त्यांच्या क्वेरीज ॲड्रेस करतात, तर काय नेमकं तुम्ही त्यांना ॲडवाईस करता, आणि कसे ते लोकं नॅव्हिगेट करू शकतात हे चॅलेंजेस? डेफिनेटली. पहिला चॅलेंज जर सोसायटी आहे, हं. की आता मूल झालंय, जबाबदारी, आता तेच कर, हे असतं.
खूप वेळा भरपूर महिलांना हाही चॅलेंज फेस करावं लागतं, की बाबा तू घरीच आहे. हे खूप मॅटर करतं स्पेसिफिकली अर्निंग लेडीजला, की जर आधी ती जॉब करत होती आणि बिकॉज ऑफ मॅरेज किंवा मुलांमुळं जर तिला ते करिअर सोडावं लागतंय, तर तिच्या हे नेहमी मनात राहतं. कारण एका लिमिटनंतर मुलं स्कूलला जायला लागतात. मग घरी करणार काय? हा पण एक आहे प्रॉब्लेम. बरोबर. पण ॲट द एंड ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये एक बेसिक चॅलेंज मी इंटरनल फॅमिलीचा हा सांगेल, की आपणच तर आहोत, की आपल्या फॅमिलीला आपण सवय करून ठेवली ग्लास हातात देण्याची. हं. आपण ताट हातात देतोय आपल्या मुलाच्या, आपल्या घरच्यांच्या आणि ती सवय अचानक ब्रेक नाही होत. सो मला काय म्हणायचंय, की जर तुम्ही घरच्यांशी जर एक संवाद जो आहे, तर तो प्रॉपरली जर केलात, की नाही मी जर कमवलं किंवा मी जर अपग्रेड झाले, तर त्याचा फायदा फक्त घरालाच नाही, तर पहिलं तर माझ्या मुलाला, मुलीला होणार आहे. कारण त्या मुलाला आईसारखं बनायला आवडेल. पहिलं तर. कारण प्रत्येक मुलाचा पहिला टीचर हा आई असते. बरोबर. आणि त्यानंतर मग तो स्कूलला जातो. सो प्रत्येक एज्युकेटेड लेडीजने ह्या गोष्टी केल्या पाहिजे. त्यासाठी खूप चांगल्या एम-एन-सीच्या कमबॅक वुमनसारखे प्रोग्राम्स आहेत. बाकी पण तुम्हालाही आय थिंक एक एक्झाम्पल माहिती आहे, की खूप सगळ्या चांगल्या एम-एन-सीजमध्ये पुन्हा बोलावलं जातं बरोबर. आणि हायरिंग होतं. कारण वुमन्स आर लाइक मल्टीटास्कर. व्हॉईसच्या बाबतीत असेल किंवा बाकी भरपूर आणि हो. मी माझ्याकडे ज्या काही वुमन्स येतात, सो त्यांच्यामध्ये एक लॅगिंग फॅक्टर हाच आहे, की कॉन्फिडन्स नाही. कारण त्यांना सतत हे सांगितलं जातं, की तुझं काय होऊ शकत नाही. हं. सो माझं एकच काम आहे सर, की आय मोटिवेट पीपल. मी फक्त सांगते तुम्ही करू शकता. मी वेगळं काहीच करत नाही. राइट. ह्यामुळं सुद्धा काय होतं, की त्या चक्रातून त्या बाहेर पडतात आणि भरपूर चांगल्या स्पीडने त्या पुढे जातात. कारण त्यांनी ऑलरेडी ते केलेलं असतं. तर करिअर रिस्टार्ट करण्यामागे जो कॉन्फिडन्स नावाचा जो फॅक्टर आहे, यासाठी मला असं वाटतं, की थोडंसं पर्सनॅलिटीवरती वर्क केलं पाहिजे किंवा थोडंसं त्या साच्यातून बाहेर आलं पाहिजे. यासाठी फॅमिलीच्या समोर बसून संवाद साधला पाहिजे, की नाही मला करायचंय राइट. आणि करूनही दाखवलं पाहिजे. शेवटी कसं आहे, की बऱ्याच लेडीजचा हाही प्रॉब्लेम होतो, की "अरे, माझ्या हसबंडने एवढं इन्व्हेस्ट केलंय, नाही झालं तर काय?" बरोबर. मी म्हणते, की तुम्ही फक्त असं म्हणा ना, की "झालं तर काय? झालं तर काय? घरात एक नवीन टीव्ही येईल, हो. अजून छान एखादा एसी येईल." राइट. मग हे तेव्हाच तर होऊ शकतं ना. आणि असं कोण हसबंड, असे कोण लाईफ पार्टनर की ज्यांना अर्निंग वाईफ नको आहे. बरोबर. प्रत्येकाला असं वाटतं की आपण जर मेट्रो सिटीत राहतो ना, तर माझ्या वाईफने सुद्धा एक हेल्पिंग हँड केला पाहिजे आणि ते क्वाईट पॉसिबल आहे. सो ह्या गोष्टी करणं फारसं डिफिकल्ट नाही आहे. फक्त जो गॅपमुळे जो कॉन्फिडन्स डाऊन झाला त्याला बूस्टअप करण्यासाठी एक 4-6 महिने थोडंसं मन लावून जर तयारी केली ना, तर ते शक्य आहे. आणि यामध्ये फॅमिलीनी सहकार्य केलंच पाहिजे. जसं की सासू-सासरे, त्याने थोडंसं मुलाला बघितलं पाहिजे. राइट. कारण की शेवटी ती कमवून तुमच्याच घरी आणणार आहे. पण आज असा विचार होता कामा नये, राइट. की "अरे ती नाही तर मला पाणी कोण देणार? मला चहा कोण देणार?" कारण कदाचित तिच्या सॅलरीवरती एखाद्या दुसऱ्या बाईला जॉब मिळू शकतो. म्हणजे इथं जॉब जनरेटही होतोय. राइट. असं नाही, की बाबा ती जॉबला गेली तर आमचं कसं होणार? उलट तुमचं अजून बेटर होणार आहे. बरोबर. तर कुठेतरी ही मानसिकता आपण आधी ठेवणं गरजेचं आहे. मग त्या संवादाने ते सांगणं गरजेचं आहे आणि मग बाहेर पडलं तर ती जर्नी अमेझिंग राहते. म्हणजे लिटरली माझ्याकडे अशी एक लेडीज आहे किंवा अशी एक महिला आहे, की ज्यांनी त्यांचं मूल त्यांच्या आईकडे ठेवलं 2 हो. इयर्सचं. हसबंड पोलीस खात्यात कामाला आहे. ते एका प्लेसला काम करतात आणि त्या स्पेसिफिकली क्लासच्या एरियामध्ये राहून पी-जीवरती क्लास पूर्ण करून घरी जातात आहेत. स्पेसिफिकली ए-आय-एम-एस स्पेशलायझेशन. मग आत्ताचं जे आपलं महाराष्ट्राचं कल्चर आहे, तर ती ह्या स्टेजला आहे सर, की जिथं ज्या फॅमिलीजला हे माहिती की एज्युकेशनची खरंच खूप चांगली व्हॅल्यू ते करतात आहेत ह्या गोष्टी आणि हे करणं गरजेचं आहे. कारण राइट. की आपल्याला एखाद्याचे आउटपुट किंवा एंड रिझल्ट दिसतात. पण त्यामागे त्यांनी काय स्ट्रगल केलंय, हेही बघणं फार गरजेचं आहे. मॅम, पॉडकास्टची जेव्हा आपण सुरुवात केली, तेव्हा स्पेसिफिकली तुम्ही स्किल बेस्ड हं. लर्निंगवर जास्ती भर द्यायला सांगितलं. स्पेशली जो आपण ट्रान्झिशन बघतोय डिग्रीपासनं स्किलकडे जातानाचा. पण त्याच्याच बरोबर अजून एक प्रश्न निर्माण होतो आणि तो आहे एज्युकेशन सेक्टरमध्ये सध्या प्रॉब्लेम्स काय सुरू आहेत त्याला घेऊन. तर आता जर आपण एका साईडला म्हणतोय की स्किल बेस्ड फोकस तुम्ही करा हं. आणि दुसऱ्या साईडला आपण मग इन अ वे एनकरेज करतोय लोकांना की मग तुम्ही फॉर्मल ट्रेनिंगकडे लक्ष देऊ नका आणि मग त्या केसमध्ये स्किलवरच जर मला भर द्यायचं आहे तर मग इतके सारे प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहेत ऑनलाईन ज्याच्यामधनं इतकी एक मोठी लिटरली सेक्टर उभा आहे आज ऑनलाईनमध्ये जिथे तुम्ही काय काय कन्झ्युम करू शकता. तर मग तुम्हाला असं कुठेतरी वाटतं की जे फॉर्मल एज्युकेशन आहे ते कुठेतरी संपुष्टात येईल? ऑफकोर्स नाही सर. कारण मी बेस्ट एक्झाम्पल देते. हं. आता करोना काळ सगळ्यांसाठी इक्वल होता, राईट. बरोबर? कोणीच त्याच्यामध्ये अपवाद नव्हतं. तर त्या काळात काय झालं, की एज्युकेशन ही खूप प्रायोरिटी असल्यामुळं ऑनलाईनमध्ये सुरू राहिलं, बरोबर? मग हे करताना तुम्ही लहान मुलांच्या बाबतीत ऑब्झर्व्ह केलं असेल, की 2 वर्ष ज्यावेळेस तुमचे लहान मुलं 1ली-2रीला होते,
तर त्यावेळेस त्यांना जेव्हा पुन्हा कॉलेज किंवा स्कूल रिस्टार्ट झालं, त्यावेळेस त्यांना जे नॉलेज होतं ते फार कमी होतं. हं. ऑनलाईनमध्ये खूप होतं. हो. पण मग असं का झालं, की शाळेमध्ये जाऊनच सगळं समजायला लागलं, घरी नाही समजलं? हां, कारण ॲक्चुअली मुलांनी खूप स्ट्रगल केलं त्या पिरियडमध्ये जेव्हा परत शाळेत गेले. स्ट्रगल केलं आणि ही गोष्ट फक्त मुलांच्या बाबतीत नाही सर, ही गोष्ट डिग्री होल्डरच्या बाबतीत सुद्धा मी सांगेल. कारण आम्ही ज्यावेळेस 2023ला ज्यावेळेस आम्ही बॅचेस घेतल्या ना, तर आमची एक बॅच 9-9 महिने चालत होती, जी आत्ता 6 महिन्यात संपते. ओके. कारण आपल्याला एज्युकेशन फक्त नॉलेज नाही देत सर, शिस्त, हं. अटेन्शन राइट. हे सगळं देतं. जसं की आर्मी पर्सन आहे. बरोबर. ही इज हॅव्हिंग सम डिसिप्लिन, डेडिकेशन अबाउट हिज वर्क आणि म्हणून तो त्या फील्डमध्ये काम करतोय. ट्रू. तर ह्या गोष्टी फार इम्पॉर्टंट आहेत, की आपल्याला एखादी गोष्ट जर अचीव्ह करायची असेल ना, तर नॉलेजच्या बियॉन्ड जाऊन खूप सगळ्या गोष्टी आपल्याला लागतात. आपल्यामध्ये स्ट्रेंग्थ, नीड, डिसिप्लिन असेल, ऑन द टाईम रीच होणं असेल, खूप गोष्टी लागतात. खरं आहे. तर ह्या सगळ्या क्रेव्हिंग्जना आपल्याला एज्युकेशन देतं. त्यामुळे एज्युकेशन हे पाहिजेच पाहिजे आणि त्यातली त्यात ते इन हाऊस म्हणजे इन कॉलेजच पाहिजे. राइट. ते कोरोनामध्ये सुद्धा शक्य नाहीये. कारण की एज्युकेशन कोरोनामध्ये दिलं गेलं खूप सारं, पण ते किती घेतलं गेलं हं. हे कोणीच नाही मेक शुअर केलं. आणि सर्रास सगळ्या एक्झाम्स ना ऑनलाईनमध्ये होत्या. 80-90% मार्क पडून सुद्धा मुलांना काहीच येत नव्हतं. हो. म्हणून तो चॅलेंज त्या मुलांना आणि लिटरली मी तुम्हाला माझ्या अनुभवाप्रमाणे सांगते, की त्यावेळच्या ज्या डिग्री पासआउट झाल्या ना, तर त्या मुलांना नाईलाजाने अशी काही कामाला म्हणजे कामाची सुरुवात करायला लागली, की जिथं ते डिझर्व्ह पण करत नाही. का? कारण की ते डेव्हलपच नाही झालंय. हं. सो एज्युकेशन हे नीडेड आहे, हे मस्ट आहे. पहिलीपासून अगदी बालवाडीपासून ते डिग्रीपर्यंत कॉलेजलाच केलं पाहिजे. कारण कॉलेज ही अशी एकमेव गोष्ट आहे, की जी खूप चांगलं डेव्हलप करू शकते एखाद्या विद्यार्थ्याला. त्यामुळे ते मॅन्डेटरी नेसेसरी. उरली गोष्ट स्पेशलायझेशनची किंवा स्किलची, हो. तर ते केकवरच्या क्रीमसारखं आहे. हं. तुमचा केक रेडी आहे, राइट. पण जर क्रीम नसेल तर कोणीच अट्रॅक्ट नाही होणार हं. आणि असा केक कोणालाच नको, की ज्याच्यावरती क्रीमच नाहीये. आलं लक्षात? सो त्यामुळं ज्या ठिकाणी तुम्हाला काम करायचंय, त्या कामाबद्दलचा अवेअरनेस, त्याची आयडिया, ते इंटरव्ह्यू प्रोसेस हे सगळं तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आणि ही आपली जबाबदारी असली पाहिजे, की नाही माझं शिक्षण तर झालंच आहे, पण मला काम कसं करायचं याच्या नेसेसरी स्टेप्स माहिती असल्याच पाहिजेत. यासाठी एखादा एक्सपर्ट किंवा एखादा काउन्सिलर किंवा एखादा बेस्ट मेंटर असणं गरजेचं आहे. पण आजकाल काय झालंय सर, की आपले मेंटर तर आपले शेजारी असतात ना, आपण त्याला विचारतो, की मी काय करू? हो. खरं आहे. असं नाही केलं सगळेच एक्सपर्ट बनून फिरतात. आणि खरंच आपले शेजारी आपले हितचिंतक असतातच का? हं. ऑब्व्हियसली. हं. कधी काळी प्रत्येकाने असा अनुभव घेतलेलाच असतो, की नाही प्रत्येक शेजाऱ्याला असं वाटतं, की हा पुढे नाही गेला पाहिजे. राइट. माझं काय ओपिनियन आहे, की जर असं होत असेल, की नाही बाबा मला करेक्ट ट्रॅक नाही मिळत आहे, तर आपण ॲडवायझरचा सल्ला घेणं गरजेचं आहे. जसं मेडिकल फील्डमध्ये एखादा सर्जरी करायची असेल, तर आपण 4 डॉक्टरांना रिपोर्ट्स दाखवतो. खरं आहे. कारण मोठी इन्व्हेस्टमेंट आहे किंवा सर्जरी इज अ बिग थिंग. बिलकुल. त्याशिवाय आपण डिसिजन घेत नाही किंवा ॲटलीस्ट एम-डीला तरी भेटतो. ट्रू. मग एज्युकेशनचं एम-डी कोण? हे गरजेचं आहे. हं. आता एज्युकेशनमध्ये अजून एक दुसरा मी तुम्हाला फॅक्टर सांगते यासोबतच. तो हा आहे, की तुम्हालाही माहिती आहे, की पूर्वी 15-20 वर्षापूर्वी ज्यावेळेस मी स्वतः डिग्री केली, आय हॅव टू ट्रॅव्हल हो. ॲट लीस्ट 150 किलोमीटर्स फ्रॉम माय होम. तेव्हा मला कॉलेज मिळत होतं. बिलकुल. यामुळं माझं डेव्हलपमेंट झालं, की मला इंडिपेंडेंटली राहायचंय, हो. मेसचं खायचंय हो. आणि मला ते सगळं वातावरण बघायचंय. नाईलाजाने का असेना, पण मला ते करायलाच लागलं म्हणून मी डेव्हलप झाले. व्हाईस वर्सा कॉलेज आता फुटाफुटावर झालेत. आपले बिग पॉलिटिशियन्स आहेत राइट. आणि त्यांचे खूप सगळे कॉलेजेस आहेत आणि 400-400 एकरमध्ये आहेत. बरोबर. सगळ्या डिग्रीज आहेत आणि मुलांना एवढा कन्व्हिनियन्स आहे, की बस ते तिथं कम्फर्ट झोनला गेलेत. हं. सो आता त्यांचा माइंडसेट आहे, की आम्हाला इथंच जॉब पाहिजे. पण खरंच आय-टी पार्क्स इथे आहेत का? मग जर तुम्हाला तिथून मेट्रो सिटीमध्ये यायचंय, तर हं. तुमचा तो माइंडसेट पाहिजे, की नाही जॉब्स चांगल्या प्लेसेसला जाऊन केले पाहिजेत. ते ऑनलाईनमध्ये नाही आहेत. तर एवढा मोठा क्राउड ॲट अ टाईम जो बाहेर पडतोय, तर तो त्यातली त्यात इंडिपेंडंट किंवा डेव्हलप असला पाहिजे हे मेक शुअर केलं पाहिजे, की आज जर मला मिळत नाही, तर माझाही माइंडसेट कारणीभूत आहे. राइट. मी गेलो पाहिजे, मी फ्लेक्सिबल पाहिजे. आजकाल मुलांचं असं झालंय ना सर, की इंटरव्ह्यूला जा म्हटलं तरी जात नाही. म्हणजे हडपसर लोकेशनमध्ये राहून मला हडपसरमध्येच आय-टी जॉब पाहिजे, बाप. हा माइंडसेट ठेवला तर कसं काय वर्क होऊ ट्रू. शकतं. सो इट शुड बी लाइक दॅट, की मला वर्क करायचं जिथे कंपनी असेल तिथं मी जाणार कारण मला जॉब करायचा आहे. राइट. मला माझं लाईफ चेंज करायचं आहे. तर हे एज्युकेशन सिस्टमचा मेन मूळ आहे. मला मॅम असं म्हणजे वाटतं. हेच ऐकताना एक पॅराडॉक्स जाणवतो मला. तो हं. मला तुम्हाला विचारायचा आहे. तुम्ही आत्ता सांगितलं स्किल हं. आणि तुम्ही सांगितलं ते कॉलेजेसमधनंच करणं खूप इम्पॉर्टंट आहे, असेन्शियल आहे. येस. त्याचबरोबर मग हे जरी दिसत असलं, तर आपण ऑनलाईन एज्युकेशनची पण बूम बघतोय येताना. हं. तर मग दोन्ही गोष्टी होत आहेत मग.
याचा अर्थ लोक ऑनलाईन पण कन्झ्युम करत आहेत हो. आणि याचा अर्थ लोक म्हणजे स्किल्स घेत असताना मग त्या केसमध्ये लोकांचं प्राधान्य प्रेफरन्स ऑनलाईनकडे जास्ती वळत आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. हं. आणि त्याच्यामुळे जो ऑफलाईन इन्स्टिट्यूट्स आहे आपले त्याच्यावर मग त्याचा परिणाम होऊन राहिला. तुम्हाला एकंदरीत काय जाणवतं या सगळ्यामध्ये प्रेफरन्स वाईज? मला असं वाटतं, की ज्या पद्धतीने एज्युकेशन सिस्टम डिझाइन झाले ना सर, की आपल्याला टीचरनी शिकवलं, साध्या भाषेत समजावलं आणि आपण समजलो. कदाचित मला नंतर वरती जायची गरज नाही, कारण माझ्या काळी तरी असं काहीच नव्हतं. टीचर इज द ओन्ली वे, राईट. की त्यांच्या थ्रू मला शिकायचं आहे आणि मला एक्झाममध्ये पास व्हायचं आहे. आता मेन प्रॉब्लेम काय झाला आहे, की नॉलेज जेवढं इझिली ॲक्सेसिबल आहे ना, तेवढं ते फास्ट मिळतंय, पण तेवढंच फास्ट वेगाने मी विसरते पण. आय कॅनॉट रिकॉल इट. अटेन्शन स्पॅन नाही आहे. एक्झॅक्टली. सो आपली जी ट्रॅडिशनल मेथड आहे, की नाही टीचर आले, त्यांनी इझिली शिकवलं आणि गेले, याच्यावरती ट्रस्ट ठेवला पाहिजे. हीच गोष्ट ऑनलाईनमध्ये खूप सोप्या भाषेत सांगितली, मग मी ऑनलाईन करतो. यापेक्षा तुम्हाला जो शॉर्टकट वे जो सांगितला जातोय समोर टीचरने, याच्यामुळे तुमचा टाईम सेव्ह होणार आहे. आणि टीचर तेच सांगणार, की जे इंटरव्ह्यूमध्ये विचारतात किंवा जे तुमच्या फायद्याचं आहे. कुठला जगाचा टीचर कधीच कुठल्या विद्यार्थ्याला चुकीचं शिकवत नाही, मिसगाईड करत नाही. राईट. तो नेहमी त्याचं भलंच करतो. पण महत्त्वाचा फॅक्टर काय आहे, की ऑनलाईन ॲक्सेसिबल आहे म्हणून मग मी झोपूनच क्लास करतो. कुणी येऊन बघितलं नाही ना. राईट. मग जर तुमच्यामध्ये जर तेवढी स्वयंशिस्त आहे, की नाही माझ्याकडे 5 प्रश्न आहेत रोज विचारण्यासाठी, तरच ऑनलाईन वर्क होतं. मग तुम्ही इंटरॅक्टिव्ह आहात, तुम्ही शिकताय आणि तुम्ही लर्निंगच्या करेक्ट प्रोसेसमध्ये. पण जर तुम्हाला माहिती आहे, की तुम्ही ऑनलाईन मीटिंग सुरू करताय आणि इकडे तुम्ही स्वयंपाक करताय, भांडी घासताय, हो. कदाचित ते वर्क नाही करू शकत. राईट. त्यासाठी तुम्हाला समोर क्लासरूममध्येच जायला लागेल आणि मग त्या क्लासरूममध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी प्रॉपरली शिकायला मिळतील. कदाचित ऑनलाईनमध्ये 10 वे एक्सप्लोर करण्यापेक्षा एकाच वेळी जर ते तुम्ही सॉल्युशन केलं, सॉल्व्ह केलं, तर तुम्हाला कमी वेळेत त्या गोष्टी अंडरस्टँड होतील. तर त्यामुळं ट्रॅडिशनल जी मेथड आहे, की बाबा मला शिक्षकांनी शिकवलं पाहिजे, मला ते वेळेत समजलं पाहिजे आणि ते करून मला त्याच वेळेत थोडंसं नाही का जॉबही मिळाला पाहिजे. राईट. यासाठी त्याच मेथडने गेलं पाहिजे. जेवढं जास्त शक्य होईल तेवढं. पण बऱ्यापैकी कसं होतं, की नाही माझ्याकडं आता बघा आय-टी क्लास म्हटलं, तर मुलं काय करतात पहिला 70-80 हजाराचा लॅपटॉप घेतात. हो. मॅक घेतात हो. लिटरली. म्हणजे हो. मला असं नाही म्हणायचं सर, की नाही घ्यायला. ऑब्व्हियसली तुम्ही घ्या, खूप खर्च करा. पण त्यासोबत हे मेक शुअर करा ना, की जर तुम्ही ऑनलाईन करताय तर तुमच्या घरात लाईट आहे का? इंटरनेट आहे का? म्हणजे घेतलाय MacBook आणि वापरतोय मोबाईलचं इंटरनेट, की ज्याच्यामध्ये कॉल आला की फोन कट होतोय. राईट. इंटरनेट कट डाऊन होतंय. मग तुम्ही आय-टीसाठी कसं काय प्रिपेअर्ड म्हणता? राईट. सो पहिली इन्व्हेस्टमेंट तुमची मेंटॅलिटी आहे, की जर तुम्हाला कुठल्या इंटरव्ह्यूचा कॉल अटेंड करताना जर इश्यू येतो, तर तुम्ही ते समजून घेतलं पाहिजे. तर हा मेन फॅक्टर आहे, की जर ऑनलाईनच करायचं आहे ना, मग तुमची ती इन्व्हेस्टमेंट खूप स्ट्राँग ठेवा, की मग आहे तुमच्याकडे पाहिजे. कारण मी हे स्वतः खूप वेळा ऑब्झर्व्ह केलंय, की खूप चांगल्या-चांगल्या संधी मुलांकडून निघून जातात. जर त्यांच्याकडे प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये किंवा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, की लॅपटॉप अचानक बंद पडला, चालूच होत नाहीये, सॉफ्टवेअर क्रॅश झालं, हे झालं, ते झालं. बॅकअप ऑप्शन ठेवा. तरच ऑनलाईनमध्ये करा. पण जर तुम्हाला माहिती आहे ना, की हे सगळं तुमच्याकडे तुमच्या ह्याच्याने मॅनेज नाही होऊ शकत, नाही पॉसिबल, तर तुम्ही सरळ क्लासरूम करा. तुम्हाला थोडासा खर्च जास्त होईल, आय ॲग्री. बट यामुळे कसं होईल तुम्ही डेव्हलप व्हाल. राईट. हे गरजेचं आहे. बरोबर. इनफॅक्ट मला त्यालाच घेऊन तुम्ही इन्व्हेस्टमेंटबद्दल बोललात. माझा पुढचा प्रश्न एक्झॅक्टली तोच होता आणि तो होता अफोर्डेबिलिटीला घेऊन. एक खूप मोठा क्रिटिसिझम जो ऑफलाईन कडे असतो तो असतो की खूप खर्चिक आहे आणि त्यामुळे लोक म्हणतात की यार मग मी ₹500 चा कोर्सच करून घेईल ऑनलाईनमध्ये. असे बरेच प्लॅटफॉर्म्स आहेत जे इतके सारे एक आठवड्याचे कोर्स विकतात, हो, हो. एक महिन्याचे कोर्स विकतात आणि मग असं होतं त्यांचं की तो कोर्स तर होऊन जातो, सर्टिफिकेटही मिळून जातं मिळायला. पण नेमकं जेव्हा त्याची स्केलेबिलिटी आपण म्हणतो की त्याला मग घेऊन मला जर जॉब एखादा मिळवायचा आहे, तर मग तिथे ते स्ट्रगल करतात. तर मग असे लोक किंवा असे मुलं आय एम शुअर तुम्ही पण बरेच एन्काउंटर करत असणार. तर मग अशा वेळेला ती जी जर्नी असते ऑनलाईनमधनं परत ऑफलाईनकडे यायची किंवा ऑफलाईनमधनं परत ऑनलाईन, असे नेमकं कुठल्या टाईपचे मुलं तुम्हाला जास्ती आढळतात? जे इकडनं इकडे जाताना की इकडनं परत ऑफलाईनकडे येताना? तर या थॉट प्रोसेसबद्दल तुम्ही काय सांगणार? ऑनलाईन सर्टिफिकेशन खूप इझी आहेत. का? कारण की ते ॲक्सेसिबल आहेत. राईट. मी बसलो, मी पाहिलं आणि मग मला ते सर्टिफिकेशन मिळालं. मी ते रिझ्यूममध्ये ॲड केलं. माझ्याकडे एक स्टुडंट होता लास्ट 2 वीक्स ॲगो. ओके. सातारा लोकेशनचे ते स्टुडंट आहे. तर मला असं फोन आला त्यांचा, सांगितलं कॉल अरेंज झाला होता, की मॅम माझा ATS स्कोअर ना फक्त 60च येतोय. मग असं का होतंय? तर मग मी ते 3 रिझ्यूमे होते विशेष ओके. म्हणजे चांगल्या टॉप कॉलेजचा स्टुडंट आहे तो आणि मी पाहिलं तर एक रिझ्यूमे AI MLसाठी होता, एक डेटा सायन्ससाठी होता आणि एक फुल स्टॅक साठी होता. ओके.
पण मेन इश्यू हा होता, की डेजिग्नेशन भले वरती ते टाकलंय, पण खाली एवढं सगळं टाकलंय ना, की फुल जसं मी मगाशी भेळचं एक्झाम्पल दिलं. तर मग मी म्हटलं, की "हे बघ," म्हटलं, "तू आत्ता लेटेस्ट पास आउट आहेस," म्हटलं. "कोणी बिलीव्हच करणार नाही, की तुला हे सगळं येतं." मग मी क्रॉस क्वेश्चन हा केला, की ठीक आहे म्हटलं, "माझ्याकडे ना आज एक कंपनी आहे फुल हो. स्टॅकची. त्यांची ही रिक्वायरमेंट आहे. पहिला राउंड हा असेल, दुसरा हा आणि तिसरा हा असेल. इंटरव्ह्यू देणार का?" तर म्हणे, "नाही, मग याच्यामध्ये मला ह्या प्रॅक्टिकल राउंड क्रॅक नाही होणार." म्हटलं, "का?" तर म्हणे, "माझं ते प्रिपरेशन नाही झालं. मला फक्त बेसिक कन्सेप्ट्स येतात." राइट. तर मेन मोरल ऑफ द स्टोरी हेच आहे, की मल्टिपल गोष्टी ज्यावेळेस तुम्ही करताय, तर त्यावेळेस तसं न करता स्पेशलायझेशनवरती फोकस करा. एकच गोष्ट ॲट अ टाईम, की जर तुम्ही फुल स्टॅक करताय डेव्हलपर, तर त्यासाठी फुल स्टॅक रिलेटेड स्किल सेट पाहिजे. कारण समोरच्याला खूप बेटर वेने माहिती आहे, की 2025 पास आउट इयर आहे. म्हणजे हा तर बेसिक सर्व्हरवरतीच होस्टिंग करणार. ह्याला AWS सर्व्हर येणारच नाही. ॲब्सोल्युटली. होऊच शकत नाही ती गोष्ट. बरोबर. त्यामुळे जर तुम्ही ते सर्टिफिकेशनच्या नादामध्ये जर तुम्ही ॲड करताय आणि ओव्हर सर्टिफिकेशन पण खूप घातक आहे. जसं की माझ्याकडे एक जण आले होते माझ्या कंपनीसाठी इंटरव्ह्यूला. त्यांच्याकडे 6 सर्टिफिकेशन होते आणि 5 डिग्री होत्या बापरे! आणि वय 28 होतं. ओके. मी म्हटलं, "टिल टाईम यू डिडंट डू एनी जॉब, एनी रिझन्स?" म्हणे, "आय वॉज डुइंग माय एज्युकेशन." म्हटलं, "टिल 28?" म्हणे, "येस." मी म्हटलं, "यू आर ओव्हर क्वालिफाईड. तुला असं वाटेल की मी जास्त क्वालिफाईड आहे, मी इथे का काम करू?" हे होऊच शकत नाही. आय रिजेक्टेड. का? कारण की माय रिक्वायरमेंट इज ओन्ली डिग्री. बरोबर. बेसिक, बेसिक म्हणजे एक प्रॉपर गोष्ट तुम्ही केली आणि त्याच्यामध्ये तुम्ही रिगरसली जॉब बघताय हे खूप व्हॅलिड आहे. पण त्या सेम ह्याच्यामध्ये तुम्हाला जर ऑनलाईन सर्टिफिकेशन ₹500 मिळतात आणि त्या सगळ्या गोंधळामध्ये जर त्या गोष्टीचं प्रॅक्टिकल नॉलेजच नसेल, तर टाकून तरी उपयोग काय? सो ज्या गोष्टीमध्येच आणि स्पेसिफिकली आय-टीमध्ये प्रोजेक्ट एक्सप्लेन केल्याशिवाय काहीच होत नाही सर, की आज समोरच्याला 5,00,000चं पॅकेज जर द्यायचंय, तर तो हे का नाही मेक शुअर करणार, की प्रोजेक्टवरती काम करता येतं की नाही? किंवा जर ते नाही येते, ठीक आहे, आत्ता नाही जमणार आहे, पण बेसिक तरी प्रोजेक्ट रेडी आहेत का? डेटाबेस येतोय का? फ्रंट एंड येतोय का? बॅक एंड हे का नाही बघणार? सो त्यामुळे ही खूप मॅन्डेटरी रिक्वायरमेंट आहे. सो 100 सर्टिफिकेशन करण्यापेक्षा एकच करा. ते प्रॅक्टिकली करा आणि तरच ते मेन्शन करा रेझ्युमीमध्ये. तर आणि तरच ऑनलाईनचा फायदा आहे. नाहीतर ऑनलाईन हे काहीच नाही. म्हणजे मी तर म्हणेल ते सर्टिफिकेशन कसंही असू द्या, मॅटर नाही करत. पण तुम्ही त्याच्यातून काय शिकलात? राइट. जर तुम्ही अर्धा पाऊण तास टेक्निकल गोष्टी जर एक्सप्लेन करू शकलात, स्क्रीन शेअर करून बेसिकली इंटरव्ह्यूअरला, तरच तुम्ही ते ॲड करा, वरनं तुम्ही ते ॲड नका करू. त्याचा काहीही फायदा नाही. मॅम, तुम्ही थ्रूआउट द पॉडकास्ट स्किल सेटवर खूप भर देताय, म्हणून त्यालाच एक घेऊन तुम्हाला प्रश्न विचारतोय. जर एखाद्या मुलाला, एखाद्या मुलीला 5 स्किल्स जर मी तुम्हाला विचारले, की त्यांनी हे डेफिनेटली याच्यावर भर द्यायला पाहिजे. अ, अ, म्हणजे मे बी येत्या काळात पूर्ण वर्षभरात मग एक वर्कफोर्ससाठी रेडी म्हणतो ना आपण, त्या दृष्टिकोनातनं, तर असे कुठले स्किल सेट्स तुम्ही रेकमेंड करणार? पहिले तर स्पोकन इंग्लिश. इंग्लिश बोलताच यायला पाहिजे. दुसरं आहे ॲप्टिट्यूड टेस्ट. लहान मुलांची गणितं आहेत म्हणून इग्नोर करता कामा नये. राइट. तिसरं आहे कोडिंग राउंड. कोड करताच यायला पाहिजे. चौथं आहे HR रिलेटेड स्किल आणि ग्रुप डिस्कशन. हे माहितीच पाहिजे की 4 लोकांमध्ये बसून मुद्दा कसा मांडायचा. आणि 5वं आहे ह्या सगळ्यांमध्ये असलेली कन्सिस्टन्सी. ओके. सो म्हणजे स्पेशली कन्सिस्टन्सी म्हणजे पहिले जे 4 4 पॉइंट्स आहेत. गोष्टी सातत्याने केल्या पाहिजेत. राइट. सो स्पेशली जर मी आता जसं 2026 बद्दल बोललो तुमच्याशी, मला विचारायचं आहे, अशा कुठल्या प्रोफाइल्सचे हं, किंवा डोमेन्सचे हं, गोष्टी तुम्हाला राईजमध्ये येताना दिसतायत? हं, जे तुम्हाला असं वाटतं, की अर्थात असं नाही, की प्रत्येक 6 महिन्यात गोष्टी बदलतात, तर 2026 1 जानेवारीपासनं असं होणार, असं होत नाही. आय अंडरस्टँड, कारण एक तो ट्रेंड असतो. बरोबर. पण पर्टिक्युलरली येत्या वर्षीमध्ये आणि किंवा 2026, हं, 2027 जर मी पुढच्या 2 वर्षाच्या दृष्टिकोनातनं एक मुलाला व्हिजन द्यायचा जर मी विचार केलं, हं, की यार पुढचे 2 वर्ष मी स्वतःला या पर्टिक्युलर डोमेनमध्ये हं. एक्सपर्ट बनवेल. तर अशा कुठले प्रोफाइल्स तुम्हाला असं वाटतं, की येत्या काळात आपल्याला त्याच्यामध्ये राईज दिसणार आहे? AI इंजिनिअर पहिली तर. कारण AI मॉडेल्स बनवणारे लोकं आता कंपनीजला पाहिजेत, की जे बेस्ट AI बनवून इंडस्ट्रीला हेल्प करतील. आणि त्यासाठी तुम्हाला काय शिकायला लागतं? बेसिक प्रोग्रामिंग लँग्वेज, डेटाबेसेस, स्टॅटिस्टिक्स आणि अल्गोरिदम्स. राइट. यामध्ये पायथन लँग्वेज मॅन्डेटरी आहे किंवा R तरी यायलाच पाहिजे. तर ह्याच्यामध्ये खूप राईज येणार आहे. दुसरं आहे डेटा, कारण प्रत्येक इंडस्ट्रीचा डिफॉल्ट एक डेटा आहे आणि त्यावरती रेव्हेन्यू जनरेशन आहे. मग ते कुठल्याही गोष्टीचं असू शकतं.
लाईक त्यांचं म्हणजे समजा Amazonचं एक्झाम्पल जर घेतलं तर प्रॉडक्ट्स आले, त्यांचे व्हेंडर्स आले, कुरिअर सर्व्हिसेस आल्या, मल्टिपल गोष्टी आल्या. तर त्याच्यावरती प्रॉपर बिझनेस अनालिसिस करणारे लोकं असतील, डेटावरती काम करणारे लोकं असतील, तर या गोष्टींना खूप जास्त व्हॅल्यू आली. म्हणजे यांनाच डेटा सायंटिस्ट म्हणतात. एक्झॅक्टली. ओके. सो ह्या गोष्टींना खूप जास्त वेटेज येणार आहे. परत त्यानंतर आता अशी कुठलीच कंपनी नाही आहे सर, की जे लोकल क्लाउड यूज करतात. प्रत्येकाला एक चांगल्या लेव्हलला बिझनेस करायचा आहे आणि त्यासाठी AWS किंवा Azure हे जे क्लाउडच्या सर्व्हिसेस प्रोव्हायडर कंपन्या आहेत, हं. तर ह्या टॉपचं यूज करणारे मॅक्झिमम ॲप्लिकेशन, जसं की आता समजा आपण एखादा ऑनलाईन मीटिंग प्लॅटफॉर्म जर पाहिला, तर तो प्लॅटफॉर्म कधीच हे रिस्क नाही घेऊ शकत, की मी लोकल क्लाउड वापरू. राईट. आयदर ते स्वतःचं असतं किंवा ह्या टॉप कंपन्यांचं असतं. तर हे का असतं? कारण समोर क्लायंट रिटेन्शन आणि कस्टमर रिटेन्शन हे फार महत्त्वाचं आहे. सो त्यासाठी त्या रिलेटेड स्किल सेट शिकण्यावरती फोकस केला पाहिजे. पहिलं असं होतं, की चला ठीक आहे लोकल सर्व्हर मॅनेज होत होता. आता तसं नाही, कारण ते अफोर्डेबल झालेत. हं. पे पर यूज. सो त्यामुळे त्या प्रोफाईलवरती फोकस करणं गरजेचं आहे. त्यानंतर डेव्हलपर, जसं की हॉटेलचा कुक असेल, त्याची रिप्लेसमेंट कधीच होत नाही. तसं डेव्हलपरची रिप्लेसमेंट कधीच होत नाही. तर तिथे आणि चांगलं फोकस करणं गरजेचं आहे. कारण जगामध्ये कुठेही बिझनेस सुरू हो, पहिलं वेबसाईटच लागते. राईट. कारण त्या बिझनेसकडे त्याचं सुरुवातीचं बजेट असतं. नंतर मग हळू-हळू ॲप्लिकेशन बनतील ती गोष्ट अलग आहे. पण त्यासाठी डेव्हलपमेंट, मग डेव्हलपमेंटमध्ये मल्टिपल लँग्वेजेस आल्या. सो हे डिफॉल्ट आहे. म्हणजे बरं. लास्ट 30-40 वर्षांपासून डेव्हलपमेंटला मरण नाही आहे. सो त्याच्या फक्त नवीन जे येणार आहे, तर ते AI इंजिनिअर असेल, मशीन लर्निंग इंजिनिअरिंग असेल, राईट. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग आहे, डेटा सायंटिस्ट आहे. ह्या फील्डला खूप जास्त आणि इथे पॅकेजेस पण चांगले का? कारण मग तेच तर आहे ना, की इंडियन टॅलेंट यूज करून चांगल्यातल्या चांगले AI सॉफ्टवेअर किंवा टूल्स बनवणं किंवा AI मॉडेल्स बनवून मग ते यूज करणं किंवा आता इंडियामध्ये तर R&D नाही आहे. पण इंडियन टॅलेंट यूज करून फॉरेन कंपन्या R&Dमध्ये खूप इन्व्हेस्ट करायला लागल्यात. राईट. कारण त्यांना कुठेतरी कळायला लागलं, की AIमुळं टाईम सेव्ह होतोय. बरोबर. ॲक्सेसिबिलिटी वाढतीये. मग ते कुठला टॅलेंट वापरणार? जसं चायनामधून आपण इलेक्ट्रॉनिक्स इम्पोर्ट हो. करतो, तसं भारतातून सॉफ्टवेअर एक्सपोर्ट होतं. ट्रू. आता एक्सपोर्ट होण्यापेक्षा इथल्या इथेच बनवते, पण ते सॉफ्टवेअर कंपन्या फॉरेनच्या घेऊन जायला लागल्यात. सो त्यामुळं या गोष्टींना खूप राईज येणार आहे आणि इथं थोडंसं आपण फोकस करणं फार गरजेचं आहे. मॅम, स्पेशली मला पुढचा जो प्रश्न आहे माझा, तो आहे ज्या गोष्टीसाठी लोकं आपण सगळेच राबत असतो, तो म्हणजे पॅकेजेस. कारण आपण कितीही स्किल्सवर भर दिला ना, सगळ्यात पहिला प्रश्न लोक सगळेच इंटरेस्टेड असतात. हो. जर आपण न्यूजपेपर हेडलाईन्स सगळ्या पाहिल्या, तर या कॉलेजचं इतकं पर्सेंट ट्रेनिंग प्लेसमेंट राहिलं, तर इतका ॲव्हरेज पॅकेज यांनी उचलला, इतका उचलला. मला 2 याच्यामध्ये हा प्रश्न विचारायचा आहे. पहिला, जे लोकं हे स्किल्स जे तुम्ही आता जस्ट एलॅबोरेट केलं याच्यावर इन्कल्केट करून पुढे जात आहेत, तर एंट्री लेव्हलवर कुठपर्यंत किंवा कुठल्या रेंजपर्यंत 2026च्या स्टँडर्ड्सनुसार जॉब आणि पॅकेजेस एक्सपेक्ट करू शकता? आणि दुसरा प्रश्न, जे लोकं मिड लेव्हलवर करिअर स्विच करतायत, 10 वर्षाचा एक्सपिरियन्स घेऊन मी IT सेक्टरमध्ये येतोय आणि माझं पॅकेज जिथे मी 10 वर्ष घालवलं, तिथे माझं आहे 12 लाख रुपये आणि आता मी स्विच करतोय IT मध्ये. तर तशा लोकांनी त्या लेव्हलवर कुठल्या टाईपच्या पॅकेज रेंज एक्सपेक्ट करायला पाहिजे? गुड क्वेश्चन ॲक्च्युली. सो माझा पहिला तर पॉइंट ऑफ व्ह्यू हाच आहे, की जगातलं कॉलेज किंवा इन्स्टिट्यूट चांगलं नसतं कधी, स्टुडंट चांगले असतात. पहिलं तर हे, की जर एखाद्या कॉलेजच्या स्टुडंटला किंवा इन्स्टिट्यूटच्या स्टुडंटला 5 लाखाचं पॅकेज मिळत असेल, तर मी नाही म्हणणार की इन्स्टिट्यूट चांगलं आहे. मी म्हणेल तो स्टुडंट चांगला आहे. कारण त्याच्यामध्ये ती कॅपॅसिटी म्हणून समोरच्या कंपनीने दिलं. कारण मी ॲज अ इन्स्टिट्यूट, मी ॲज अ कॉलेज, मी तर सगळ्यांना इक्वलच शिकवलं आहे. शुअर. तर पहिला तो फॅक्टर आहे. दुसरं असं आहे, की आता जो एक्सपिरियन्सबद्दलचा मुद्दा तुम्ही मांडला, तर त्याच्यामध्ये मी हे म्हणेल, की तुम्ही समोरच्या कंपनीला काय व्हॅल्यू ॲड करताय, हे फार गरजेचं आहे. समजा आता तुम्ही बिझनेस अनालिस्ट आहात, बट तुम्ही एखाद्या हॉस्पिटलमध्ये आहात. यू आर इन्क्रीजिंग द रेव्हेन्यू ऑफ द हॉस्पिटल, बट सायमल्टेनियसली जर तुम्ही स्विच करता IT मध्ये, तर तुम्हाला हे एक्सप्लेन करायला लागेल, की मी तुमचा रेव्हेन्यू कसं वाढवू शकतो. हाऊ यू कॅन डील विथ युअर क्लायंट्स. बरोबर. हे गरजेचं आहे. जर तुम्ही तिथं व्हॅल्यू ॲड करत असाल, ती कंपनी तुम्हाला का नाही हाईक देणार? जर 12 लाख असेल आणि जर तुम्ही तेवढा टर्नओव्हर देणार असेल त्यांना जनरेट करून रेव्हेन्यू, तर ते 15 लाखही देऊ शकतात. सो इट्स इन अवर हँड्स, की मला समोर काय व्हॅल्यू ॲड करायची आहे आणि ते करत असताना माझ्याकडे आत्ता काय टूल्स आहेत किंवा आत्ता काय स्किल सेट आहे, ह्याचा यूज करून मला करायला लागतं. आणि यासाठी खूप बेसिक फिल्टर आहे एक्सपिरियन्ससाठी, की तुम्ही जस्ट Naukri.com जाऊन एक 5-10 फक्त प्रोफाईल चेक करा, की ज्याच्यामध्ये 15 लाख सॅलरी मिळते बिझनेस अनालिसिससाठी. हा स्किल सेट पाहिजे. इतकं सिंपल आहे. राईट. काहीच त्याच्यामध्ये रिसर्चची गरज नाही आहे. तेवढं जरी केलं आणि ती जर आपण ॲश्युरिटी दिली आपल्या इंटरव्ह्यूमधून, तरी समोरचा का नाही घेणार?
हा पहिला फॅक्टर झाला. दुसरा फॅक्टर जे बिगिनर लेव्हल आहेत, तर त्यांच्या केसमध्ये एक 2-3 गोष्टी चेक केल्या जातात, की समजा आता काही कंपन्या आहेत, की ज्यांचं डॉक अनालिस्टचं पॅकेज सुद्धा 4,00,000चं आहे. ओके. कारण त्यांची रेंज तिथूनच सुरू होते. बरोबर. पण ते करत असताना त्या कंपनीचा क्रायटेरियाही भरमसाठ आहे. ती कॉम्प्युटर सायन्सच पाहिजे, आय-टीच पाहिजे, थ्रू आउट 60च पाहिजे आणि टायर 2 कॉलेज किंवा 1 कॉलेजच पाहिजे असेल तर यू आर रेडी टू गो. ह्या गोष्टी आहेत. पण जर माझ्या एज्युकेशनमध्ये किंवा करिअरमध्ये गॅप्स आहेत किंवा मला थ्रू आउट 60% नाही आहेत, तर माझा हा ॲडवाईस राहील, की जर तुम्हाला 5 लॅक्सपर्यंत जायचं आहे, तर तुम्हाला पहिले 2 वर्ष एंट्री लेव्हल जॉबनी सुरुवात करायला लागेल. सो तिथं हा विचार होता कामा नये, की मला किती कमी पगार मिळतो. आज तुम्हाला ₹10 मिळतात, तर माझी व्हॅल्यू मला ₹100 कशी करायची आहे, यावरती मला फोकस करायला लागेल. कारण आज तुमच्या नॉलेजप्रमाणे तुम्ही एंट्री घेताय. बरोबर. पण जर तुम्हाला आतमध्ये जाऊन जर तुम्हाला अजून ॲड ऑन गोष्टी शिकायला मिळाल्या, तर हे ॲब्सोल्युटली तुमच्या हँड्समध्ये, की मला 5 लाख कसे मिळवायचे. राइट. तर मी ह्या सगळ्या क्राऊडला कारण बघा सर, कसं आहे कॉलेजमध्ये प्रत्येकच जण टॉपर नाही आहे. पहिले True. 10 मुलांची गोष्ट वेगळी. बिलकुल. बाकी मुलांनी काय केलं पाहिजे, की नाही मी पास आउट झालो, मला पहिला जॉब पदरात पाडून घ्यायचा आहे. एकदा का मला एंट्री मिळाली, त्यानंतर इट्स इन माय हँड्स, की मला पुढं कसं जायचं. राइट. मिळालं म्हणून रिलॅक्स होण्यापेक्षा मिळालं म्हणून अजून ते टिकवण्यावरती फोकस केला पाहिजे. म्हणतात ना सर, की एखादी व्यक्ती सक्सेसफुल झाली म्हणजे त्याचं सगळंच ऐशोआरामात चाललंय असं नाहीये. राइट. त्याला ह्याची काळजी पडलेली असते, की ते सक्सेस मला अजून रिटेन करायचे किंवा अजून मला ते तसंच ठेवायचे. तर त्यासाठी अजून त्याची जबाबदारी वाढलेली असते. राइट. सो लाइक दॅट, की एक सुरुवात आपण 2.5-3 लाखापासून करूच शकतो, की एकदम ॲव्हरेज स्टुडंट पकडला तर. पण बेसिकली जे कॉलेजचे टॉपर्स आहेत, तर त्यांच्यासाठी माझं एकच असेल, की पहिल्या 10 मुलांसाठी, की तिथे सुद्धा जर क्रायटेरियामध्ये बसताय, तर स्किलला कमी पडू नका. तुम्हाला स्किल तेवढंच तिथं एक्सप्लोर करायचे, जीडीमध्ये कॉन्फिडेंटली बोलायचे, तरच ते 4 लाख आपलेत. राइट. आणि सुरुवातच चांगली असेल तर पुढे ते कसंही वाढतं. पण जर आपण एआय, एम-एल किंवा आपण जर मॉडेल्स बनवण्यावरती जर काम करतोय, म्हणजे अशा काही गोष्टी, की ज्या आपण आपल्या जनरेटिव्ह थॉट प्रोसेसने जर डेव्हलप आणि डिझाइन करतोय ना, तर 5 वर्षामध्ये 10 लाखाच्या वरती पॅकेज आरामात जाऊ शकतं. राइट. मॅम, तुम्ही भेळ शब्दाचा वापर केला. मला विचारायचं आहे तुम्हाला, की एखादं रेझ्युमे जेव्हा एखादी व्यक्ती बनवते, हं. ती भेळ होऊ नये हं, हं. आणि त्यालाच दुसऱ्या पद्धतीने विचारायचं झालं तर टिपिकली कुठल्या चुका असतात, हं. ज्या शक्यतोवर अव्हॉइड करायला पाहिजे लोकांनी जेव्हा आपलं रेझ्युमे ते बनवतायत? पहिली गोष्ट लग्नपत्रिकेसारखं एकदा बनवली आणि ती शेवट फायनल झाली असं न करता ज्या ओपनिंगसाठी मी जाणार आहे ते डेजिग्नेशन ॲड करणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये जे जॉब डिस्क्रिप्शनचे स्किल सेट आहेत हं. तर ते मेन्शन करणं फार नेसेसरी, तरच तो रेझ्युमे शॉर्टलिस्ट होतो. राइट. वरना तो इरिलेव्हंट होऊन सरळ बाहेर पडतो. म्हणजे स्क्रॅप लेफ्ट. एक्झॅक्टली. सो महत्त्वाची गोष्ट तर ती आहे, की ज्या ओपनिंगला मी जाणार आहे इंटरव्ह्यूला, त्या ओपनिंगसाठी मी मॅचिंग प्रोफाईल तर पाहिजे. बरोबर. कारण आपल्या रिक्वायरमेंट जशा फिक्स आहेत, की मला पॅकेज पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. समोरच्यालाही ते एक्स्पेक्टेशन्स आहेत. मग त्या एक्स्पेक्टेशनमध्ये जर माझा रेझ्युमे नाही बसला, तर तो शॉर्टलिस्ट तसाही नाही होणार आहे. ट्रू. असं. आणि त्याचबरोबर जसं एक टिपिकल कंप्लेंट जी केल्या जाते जेव्हा लोक इंटरव्ह्यू प्रोसेसमधनं जात असतात हं. आणि बरेचदा ॲप्टिट्यूड असतं, मग ग्रुप डिस्कशन असतं, मग HR राऊंड असतो. हं. जेव्हा फायनल स्टेज येते तेव्हापर्यंत तर ते क्रॉस करून घेतात, पण एकदम एंड मोमेंटला असं म्हणतात की ती ऑपॉर्च्युनिटी आली आणि निघून गेली. हं. तर टिपिकली अशा मुलांचं नेमकं चुकतं काय, किंवा का असं काय होऊन जातं त्या राऊंडमध्ये की बाकी सगळ्या तर गोष्टी क्रॅक झाल्या, हं. पण इथे का फॉल्टर करतात ते? काय तुमचं निरीक्षण आहे? एक्झॅक्टली. HR राउंडमध्ये ना HR रिलेटेड स्किल असणं गरजेचं आहे, की हँडल कसं करायचा. समोरचा जॉब द्यायला बसलाय, घेता आला पाहिजे. ओके. सो अशा खूप सिच्युएशन्स दिल्या जातात, की तुम्हाला का जॉब करायचा आहे, हीच कंपनी का, मी तुम्हालाच का हायर करू, तर किंवा तुमचा गॅप का झाला, तुम्ही MPSC प्रिपरेशन करत असताना तुम्ही प्लॅन बी का नाही ठेवला किंवा आता तुमचा प्लॅन ए पुन्हा आहे का. हं. तर या गोष्टींना सॅटिस्फाय होईपर्यंत आन्सर दिलं पाहिजे, समोरचा कन्व्हिन्स झाला पाहिजे. राईट. मॅक्झिमम टाइम काय होतं, की आपण आपला पॉईंट ऑफ व्ह्यू मांडतो, की मला जॉब करायचा कारण मला स्किल अपग्रेड करायचं, मग तुम्हाला पैसे नको आहेत का, ही गोष्ट गरजेची आहे. मला नीड का आहे हे सांगणं गरजेचं आहे. तर मॅक्झिमम मुलांना ते समजतच नाही. त्यामुळे HR राऊंडमधून इझिली बाहेर पडणारे खूप सारे मुलं आहेत. राईट. नाही, कारण मॅम तुम्ही एक बोललात आणि मला एक खूप माझ्याबद्दलचा एक प्रसंग आठवला, कारण माझ्याबरोबर हे झालं. बरं. मी माझ्या फायनल राऊंडमध्ये मला त्यांनी विचारलं टिपिकल प्रश्न आणि मी त्यांना म्हटलं की त्यांनी विचारलं तुम्हाला ही ऑपॉर्च्युनिटी का हवी आहे. मी त्यांना म्हटलं की मी इथे शिकायला आलोय. तर त्यांनी तिथे मला रिजेक्ट केलं एंडमध्ये. ते मला बोलले की आम्ही काही कॉलेज नाही आहे किंवा इन्स्टिट्यूट नाही आहे, एक्झॅक्टली. तुम्ही इथे शिकायला आले म्हणून. एक्झॅक्टली. सो बरोबर बोललात तुम्ही, कदाचित घेता आला पाहिजे. एक्झॅक्टली. सो मॅम, यालाच घेऊन माझा पुढचा प्रश्न आहे, कारण तुम्ही सुरुवातीला
आणि आपण जेव्हा डिस्कस करत होतो स्पेशली IT सेक्टर हम्म. बद्दल आणि अशा लोकांबद्दल जे लोक स्विच करून येतात हम्म. आणि ते लोक जेव्हा IT मध्ये नसल्यामुळे हम्म. त्यांचा जो पॉइंट ऑफ व्ह्यू असतो IT सेक्टरकडे बघण्याचा हम्म. तो खूप वेगळा असतो कम्पेअर्ड टू जे लोक तिकडनंच सुरुवात ज्यांनी बिगनर लेवलवर केली. हम्म. तर ते लोक त्याला एक ग्लॅमरस पद्धतीने बघतात हम्म. की एक वर्क लाईफ बॅलन्स आहे, 9 to 5 जॉब आहे, सॅटर्डे संडे सुट्टी आहे. हम्म. असे जे लोक आहेत त्या लोकांना जेव्हा ते लोक ॲज अ करिअर म्हणून त्याला आता बघतायत, जसं मी म्हटलं 10 वर्ष काम करून 8 वर्ष काम करून दुसऱ्या सेक्टरमध्ये, हम्म. तर त्या लोकांसाठी कितपत एक करिअर हम्म. म्हणून म्हणजे प्रॅक्टिकली मी म्हणतोय तुम्हाला त्यांना तुम्ही काय बेसिकली ॲडवाईस कराल आणि सांगाल? माझा एकच ॲडवाइस असेल, की IT मध्ये ग्लॅमरस लाईफ जरी असेल ना, तरीसुद्धा त्याच्यामध्ये तेवढे एफर्ट इनिशियली टाकावंच लागतात. हम्म. डायरेक्टली त्याला ते लाईफ नाही मिळालं. सो पहिले 2 वर्ष मला तेवढं लर्निंग करायचं आहे. इव्हन दो मला अपॉर्च्युनिटी जरी मिळाली ना, तरी पण मला माझ्या स्किलवरती अपग्रेड करायचं आहे आणि ते मला कन्सिस्टंटली करणं गरजेचं आहे. नाहीतर एक ना एक दिवस माझं रिप्लेसमेंट होईल. हा पहिला फॅक्टर आहे. दुसरा काय, की कमिटमेंट घेऊन चाललं पाहिजे, की जरी ग्लॅमरस लाईफ असेल, तरी पण क्लायंटच्या वेळेमध्ये मला फ्लेक्सिबल राहायचं आहे. जसं युरोप असेल, UK, US असेल, 4 अवरचा तरी शिफ्ट टायमिंगचा डिफरन्स आहे. तर तेही बघणं गरजेचं आहे, की नाही माझ्यामध्ये तरी पेशन्स पाहिजेत, की मी बसलो पाहिजे. इव्हन दो एखादा मेकॅनिकलचा जॉब आहे, तो व्यक्ती 8 तास काम करून हॅपी आहे. पण IT मध्ये त्याला स्ट्रेस केव्हा येतो, की ज्यावेळेस त्याला ते काम पूर्ण करता येत नाही किंवा त्याला तो म्हणजे जी काही रिक्वायरमेंट आहे ते फुलफिल करता येत नाही त्यावेळेस. सो हेही लक्षात घेणं गरजेचं आहे, की ते काम मला जमतंय का? ते मी एन्जॉय करतोय का? कारण लाईफ जरी ग्लॅमरस दिसत असेल, तर त्याच्यामागचे एफर्ट अंडरस्टँड करणं, त्यावरती सिन्सिअर एफर्ट टाकणं हे गरजेचं आहे. आणि जे आहे ते आहे, की जसं जेवढं एफर्ट टाकायला लागतात प्रिपरेशनला तेवढे टाकावेच लागतात. राईट. इनिशियली 2-3 वर्ष द्यावेच लागतात. त्याशिवाय तुम्ही डेव्हलप नाही होऊ शकत. तुम्ही डायरेक्टच 10 लाखाचं पॅकेज अपेक्षा ठेवत असाल, तर असं खूप कमी वेळा घडतं, की त्या नॉन टेक्निकलचा एक्सपिरियन्स इकडं काउंट झालाय. काही ठिकाणी ते वर्क होतं, जसं की लीडरशिप क्वालिटीज आहे, त्याला रिप्लेसमेंट नाहीये. बरोबर. तुमच्या कॉन्फिडन्सला नाही, तुमच्या प्रोफेशनलिझमला नाहीये. तिथे त्या गोष्टी वर्क होतात. पण समजा कामच खूप वेगळं केलं, एखाद्या फॅक्टरीमध्ये केलं, तर कदाचित त्यातला कुठलाच स्किल सेट इकडे कामाचा नाहीये. राईट. त्या केसमध्ये तुम्हाला सुरुवातीपासून इनिशियल लेव्हलपासूनच जायला लागतं. असं होऊच शकत नाही, की सेम पगारावरती मला इकडे ग्रोथ द्या. मी जी गोष्ट मगाशी केली बिझनेस अनालिसिसची, ती गोष्ट मी त्या स्किल सेट वाईज केलेली आहे. असं नाही, की बाबा लगेच मला इकडं आलो आणि झालं, असं नाहीये. माइंडसेट शिकण्याचा असेल, तर IT मध्ये ग्लॅमरस लाईफ खूप चांगलं जगता येतं. मॅम, आपण पॉडकास्टच्या शेवटाकडे येतोय हम्म. आणि जाता जाता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तो म्हणजे आपण सगळ्या ॲस्पेक्ट्सनी हम्म. बोललो. जॉब्स, आपण स्किल सेट, हम्म. माइंडसेट हम्म. या सगळ्या गोष्टींबद्दल बोललो. पण मला एकच शेवटी प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. तो म्हणजे आपल्या कंट्रीमध्ये जेव्हा इतकं आपण अनएम्प्लॉयमेंटला घेऊन मी कुठल्या सेक्टरला पॉइंट आउट नाही करत आहे, इन जनरल आपल्याला माहिती आहे की खूप मोठी शॉर्टकमिंग आहे ती आणि जॉब्स जेवढे हवेत तेवढे नाहीत. हम्म. म्हणजे ओव्हरऑल. हम्म. तर जेव्हा एकेकाळी गव्हर्नमेंट जॉब्समध्ये जाण्याचा जो भर असायचा लोकांचा, हम्म. की आपल्याला एक स्टेबल लाईफ मिळते. हम्म. अर्थात पॉप्युलेशन वाढलंय त्यामुळे तेवढे जॉब्स पण राहिले नाहीत आणि हम्म. जे गव्हर्नमेंट जॉब्स वेकेंट आहेत हम्म. ते बऱ्याच ठिकाणी रिक्त आहेत. तर ते भरल्या पण जात नाहीये. बरोबर. तर त्याला ॲज अ पॅरलल हम्म. किंवा ऑल्टरनेटिव्ह म्हणून IT सेक्टर आज काम करू शकतं का? आणि इतकं उभं राहू शकतं का? हम्म. ज्या माइंडसेटनी आपण वाढलोय हम्म. त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने गव्हर्नमेंट जॉबला स्टेबलायझर म्हणून बघितलं जायचं, हम्म. त्याच पद्धतीने अशा मुलांना, अशा ॲस्पायरंट्सला हम्म. आणि असे लोक जे ऑलरेडी वेगवेगळ्या सेक्टरमध्ये वावरत आहे, इन्क्लुडिंग IT सेक्टर, हम्म. तर इतकं मोठं व्हॅक्यूम IT ॲज अ सेक्टर प्रोव्हाइड करू शकतं, जे इतके वर्ष गव्हर्नमेंट सारख्या सेक्टरनी, जॉब्सनी इतक्या लोकांना प्रोव्हाइड केलं आहे. अशा पद्धतीला तुम्ही काय बघू शकता? म्हणजे व्हॉट इज युअर ऑब्झर्वेशन? डेफिनेटली. आता जर गव्हर्नमेंट बद्दल जर बोललं त्या सेक्टरबद्दल, तर एक टाईम होता, की ठीक आहे त्यावेळेस तेवढे सगळे परीक्षेला बसत होते आणि बऱ्यापैकी तिथं पोस्टिंग पण व्हायचं. तर ते ॲक्चुअली होत होतं. राईट. सो दॅट वॉज व्हेरी नाईस पार्ट, बरोबर. की ठीक आहे ते वर्क झालं. बट रिसेंटली आफ्टर कोविड बेसिकली मी त्याबद्दल बोलेल, की त्यानंतर असं झालं, की एक्झाम पोस्टपोन होणं किंवा त्यानंतर पोस्टिंगच नाही मिळणं, या गोष्टींमुळं जे तरुण लोकं आहेत, तर त्यांना खूप चॅलेंजेसचा सामना करायला लागला. दुसरं मेन इम्पॉर्टंट कॉम्पिटिशन इथं ही आहे, की आपण कॉम्पीट करतोय कोणाला हे बघणं गरजेचं आहे. मी असं नाही म्हणत, की 12 लाख लोकांनी ॲप्लिकेशन केलं. मी असं म्हणतेय, जर मी बॅचलर ऑफ आर्ट्स आहे आणि मला जर थ्रू आउट 60 मार्क्स आहेत आणि माझ्या कॉम्पिटिशनमध्ये एखाद्या अशा
व्यक्तीसोबत मी बसलोय की ज्याने MBBS केलंय, 6 वर्ष अभ्यास Right. केलाय, तर त्याच्यासोबत जर माझं कॉम्पिटिशन असेल तर खरंच मी टिकेल का? हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. हं. इनफॅक्ट MBBSच नाही तर मोठमोठे आपण IIT सारखे टॉप कॉलेजेसचे मुलं सुद्धा हं. गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये खूप इझिली यायला लागलेत. सो त्यामुळे हे बघणं गरजेचं आहे आणि गव्हर्नमेंट एक्झामचे प्रिपरेशन करू नये असं मला नाही म्हणायचं. हं. पण ते करत असताना, त्यातले अटेम्प्ट देत असताना कधी थांबायचं हे कळलं पाहिजे. हं. कारण हे सगळं करता तरुणाई निघून चालली आहे. True. 30च्या बियॉन्ड नाहीच गेलं पाहिजे मला असं वाटतं. हं. कारण किती नाही म्हटलं तरी ॲज अ महाराष्ट्रीयन कल्चर घरचे आपल्या कुठल्या गोष्टींना थांबणार नाहीयेत. हो. आणि कारण की प्रत्येक गोष्ट त्या वयामध्ये होणं ही त्यांची अपेक्षा आणि ती काही चुकीची नाहीये. Right. सो कुठे थांबायचं हे ज्यावेळेस कळतं ना, सो त्यावेळेस मग खरा टर्निंग पॉइंट येतो आणि मग तो जो गॅप झालाय त्या सगळ्या अटेम्प्ट्समुळं आणि त्यानंतर मग सगळं काही सुरुवातीपासून करायचंय. पण IT मध्ये तेवढी क्षमता आहे की ते ॲब्झॉर्ब करू शकतं. जसं मी Googleचं एक्झाम्पल दिलं. हो. क्रायटेरियाच नाही म्हणजे आपल्यासमोर खूप चांगलं ताट भरलंय, हं. ते खाता आलं पाहिजे. हं. मग त्यासाठी हा माइंडसेट पाहिजे की नाही मला हे 0पासून करायचंय आणि मला ते मिळेपर्यंत ट्राय करायचंय. सो तुमच्यासाठी मग फक्त प्लॅन एच पाहिजे. हं. कारण ज्या मोमेंटला तुम्ही प्लॅन बी ठेवून चालताय, तर ते प्लॅन ए कधी सक्सेसफुल नाही होऊ शकत. सो IT मध्ये ती क्षमता आहे, फक्त ती ओळखता यायला पाहिजे. कारण आपण आपल्या अराउंड बघतोच आहे सर, की जसं की मगरपट्टा सिटी 420 एकरचं आहे. रेसिडेन्शियल जितके तितकंच कमर्शियल आहे आणि ते अगदी फुल आहे. जसं आपण नेहमीच व्हिडिओजमध्ये बघतो, की बघा एवढी लाईन आहे. का? कारण तिथं रिक्वायरमेंटही तेवढी आहे. बरोबर. आणि आपण जर असं म्हणतोय ना, की पूर्वी काळी नाही का चांगले पॅकेज मिळतात, आत्ताही चांगले आहेत. हं. फक्त माइंडसेट बदलायची वेळ आली आहे, की आता तो वाला माइंडसेट नाही राहिला सॉफ्टवेअर इंजिनिअरवाला. आता माइंडसेट स्पेशलायझेशनवाला आलाय. Right. जर त्या माइंडसेटनी 4-6 महिने जरी तयारी केली ना, तरी पण होतं. पण ते डेडिकेशन, ते थोडंसं कन्सिस्टन्सी ते असणं गरजेचं आहे. ओके. मॅम थँक यू. तुम्ही खूप म्हणजे इन डेप्थ जाऊन एक्सप्लेन केलं आपल्या ऑडियन्सला आणि तुम्ही आलात वेळात वेळ काढून. त्यामुळे सगळ्या टीमतर्फे तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि थँक यू सो मच फॉर कमिंग. ॲक्च्युअली थँक तर तुम्हाला म्हणायला आवडेल सर. कारण देसी पॉड आणि टीमनी मला हा नाही का एक चान्स दिला सगळ्यांसमोर येण्याचा आणि सगळ्या लोकांसमोर पोहोचण्याचा हा खूप छान मार्ग आहे असं मला वाटतं. सो तुमच्या टीमचंही खूप खूप आभार. मॅम मला असं वाटतं आपण परत याच्यावर आणखी पॉडकास्ट करायला पाहिजे कारण हा विषय खूप डीप आहे आणि ज्याच्यावर मला असं वाटतं आपण लिटरली एक सिरीज करू शकू. नक्कीच सर, नक्कीच. थँक यू. थँक यू सर. कसा वाटला मग तुम्हाला आजचा एपिसोड? आय एम शुअर बरेच प्रश्न आम्ही आजच्या पॉडकास्टमधनं तुमच्या मनातले कव्हर केले असतील. तुम्हाला आजच्या पॉडकास्टला घेऊन आणखी प्रश्न असतील, IT सेक्टरला घेऊन, करिअरला घेऊन, तर तुम्ही पुणेरी पॅटर्न यांना डिरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांचे डिटेल्स आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करतोय. आणि एपिसोड आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.